प्रेज द लॉर्ड, हालेलुया. बायबल कसं वाचलं जातं? पहिली गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही बायबल हातामध्ये घेता तेव्हा ते बायबल वाचण्यासाठी तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे ते पवित्र देवाचं शास्त्र आहे आणि ते शास्त्र वाचण्यासाठी तुम्ही जस्ट बायबल घेतलं आणि ते अशा प्रकारे उघडलं आणि उघडल्यानंतर ते वाचायला लागले. ही चुकीची गोष्ट आहे. बायबलला समोर घेतल्यानंतर, त्या बायबलला हातामध्ये घेतल्यानंतर ऍटलीस्ट 10 मिनिटं तरी तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. बिना प्रार्थनेशिवाय बायबलला हात लावू नका. जो कोणी प्रार्थना न करता बायबलला हात लावतो त्याला काही समजत नाही, कारण की तुम्हाला मनुष्य समजवायला नाही येणार, तर देवाचा आत्मा तुम्हाला समजवतो. तर ते वाचण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट हे जाणा की बायबल वाचण्याची पहिली पद्धत जी आहे ती वाचण्या अगोदर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. प्रेज द लॉर्ड. त्यानंतर दुसरीची गोष्ट आहे, जेव्हा तुम्ही बायबल उघडता तर ते रँडमली नका उघडू. हे बायबल लोकांची सवय आहे, आज उघडलं आणि वाचलं. हे वचन माझ्यासाठी आहे. बायबल वाचताना उत्पत्तीपासूनच सुरुवात करा किंवा मत्तयापासूनच सुरुवात करा. मध्येच कुठेतरी उघडून बायबल वाचू नका. असाने तुम्हाला बायबल समजणार नाही. प्रेज द लॉर्ड. काय होतं मध्येच वाचलं तर? वाचू नका, ती चूक कधीच करू नका. रँडमली बायबल वाचायला नाही लावलेलं. जर बायबल वाचायचं आहे तर सिरियली वाचा, एका क्रमामध्ये वाचा. उत्पत्ती, निर्गम, लेवीय, गणना या प्रकारचा क्रम आहे. मत्तय, मार्क, लूक, योहान, प्रेषितांची कृत्य, रोमकरास पत्र हा क्रम आहे. यानुसार आम्हाला वाचायचं आहे. तिसरी गोष्ट, बायबल वाचताना घाई करू नका. प्रेज द लॉर्ड. पहिली गोष्ट, बायबल वाचण्याचा अगोदर प्रार्थना करा. दुसरी गोष्ट, बायबल असं मध्येच कुठून पण वाचू नका, एका क्रमाने वाचा. तिसरी गोष्ट, बायबल वाचताना घाई करू नका. असं ठरलेलं नाहीये की परमेश्वराचं वचन त्या ठिकाणी एवढ्या दिवसांमध्ये संपलं पाहिजे. तुम्हाला ते वचन वाचल्यानंतर, एक अध्याय वाचल्यानंतर एक वचन घेऊन त्यावर प्रार्थना करून देवाला म्हणायचं आहे की प्रभू या वचनाचा उलगडा मला कर. प्रेज द लॉर्ड. आणि चौथी गोष्ट, वाचून झाल्यानंतर देवाला म्हणायचं की प्रभूचे हे वचन वाचलेलं आहे ते समजण्यासाठी माझं अंतःकरणाचे जे द्वार आहे ते उघड आणि ते स्वीकारण्यासाठी मला कृपा आहे. या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये लक्षात ठेवा. कधीही बिना बायबल हातात घेतल्याच्या अगोदर तुम्ही ज्यावेळेस बायबल हातामध्ये घेता, समोर जेव्हा बसता तेव्हा देवाला पहिले कृपा मागा. हे तुझं पवित्र वचन आहे, हे तुझा श्वास आहे, हे तुझं अंतःकरण आहे. हे समजण्यासाठी आमच्या अंतःकरणाचे जे काही ज्ञान चक्षु आहे ते प्रकाशित कर. प्रेज द लॉर्ड. आज ते आम्हाला शिकायचं. तुम्हाला त्या ठिकाणी उत्साहित करू इच्छितो. देवाचं वचन परात्पर आहे आणि जेव्हा अद्भुत वचनाच्याद्वारे परमेश्वर आम्हासोबत बोलतो तेव्हा त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये पूर्णत्वास गेल्याशिवाय नाही. आपल्यामध्ये देवाचे दास पास्टर सुनील पवार आलेले आहे. जेव्हा आम्ही कुठली गोष्ट आमच्या जीवनामध्ये करतो आणि ती विश्वासाने करतो, विश्वासाने करायची आणि सोडून द्यायचं, वाटली पाहिजे आणि विश्वासात करायचं. बरोबर. जेव्हा त्या विश्वासामध्ये डळमळीतपणा यायला सुरुवात होते तेव्हा तुमचं कुठलंही कार्य एक समय आमच्या जीवनामध्ये येतो आणि आमच्या विश्वासाची वाढ व्हायला सुरुवात होते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये या गोष्टी येत आहे, येणार आहे, येऊन गेलेले आहे. परंतु आताच मी सांगितलं की तुम्ही बायबल कसं वाचता? 10 मिनिट आधी प्रार्थना करा. प्रेज द लॉर्ड. मग बायबल उघडा. त्याच्यामध्ये बायबल वाचणं याचा अर्थ असा आहे की देव आमच्याशी बरोबर. आणि एक जगिक जीवनामध्ये आजकाल ते फार प्रेझेंटेशन पहिलीपासून तर मरोपर्यंत प्रेझेंटेशन द्यायला लावतात. तर आम्ही असं सहज
जे जे शिक्षण घेतलेलं आहे त्यांना ते प्रेझेंटेशन कळलं. म्हणजे कुठल्या एका विषयावर मला ती गोष्ट त्या लोकांना पटवून सांगायची आहे, कुठला एक विषय जो मला दिलेला आहे ज्या विषयावर माझी तयारी करायची आहे ते मला लोकांना समजून सांगायचंय आणि समजून असं सांगायचंय की त्यांच्या मनामध्ये कुठलीही शंका असता देवासमोर जाताना मी माझ्या मनाची कशी तयारी करतो, मी त्या योग्यतेचा आहे का, आणि येणारं वचन आज खरोखर माझ्या जीवनामध्ये कार्य करील का, असा जेव्हा आमच्या मनामध्ये संशय असतो तेव्हा कृपा करून मित्र असतो तुम्ही मागामध्ये तुम्हाला दिल्या जाईल या वचनानुसार जो बायबलचं वचन आपल्या जीवनामध्ये आम्ही करतो प्रभू त्याला बदलल्याशिवाय जेव्हा आम्ही देवाचं दास एकत्र जमतो बुधवारी आणि मी सहज विषय काढत करणार मी म्हणालो की जेव्हा मी प्रार्थनेमध्ये चर्चमध्ये बसतो एखाद्या मीटिंग मध्ये बसतो देवाचं दास अनेक वचन आम्हाला सांगायचं काम करतो. मग योहान वर्तमान इतका अध्याय इतकं यशया इतका अध्याय इतकं वचन आम्ही काय करतो आम्ही काय करतो ऑलरेडी उत्तरपत्रिका दिलेली असते शोधायला वेळ लागतो का नाही लागत ना कारण नंबर माहित असतो पुस्तक माहित असतं. मागे जेव्हा युथ गेले होते मनमाडला आणि असंच एक म्हणजे मला वाटतं विक्री सांगितलं त्याचा नंबर आला ते वचन शोधायचे याच्यामध्ये पटापट त्यांनी सांगितलं की काढलं त्यांनी सांगितलं की काढलं. तुम्ही एक विचार केला आणि आम्ही त्या चर्चेनुसार त्या गोष्टी केल्या की फक्त नंबर सांगताना फक्त वचन सांगायचं. काय होईल पुस्तक सांगायचं नाही, अध्याय सांगायचं नाही, आणि मग काढायला लागायचं नाही. कसं आता जे फार म्हणजे आवड परीक्षा एमपीएससीच्या बोलतात युपीएससी आपल्याला युपीएससी कडे जायचं नाही, एमपीएससी कडे जायचं नाही. परंतु माझी इच्छा आहे जेही वचन ते लिहून घ्यायचं आणि पुढल्या पुस्तकात आता मी सांगून देऊन दिलं तुमचं मला सेटमध्ये सांगून गेला म्हणजे काही शोधू नका. मी तुम्हाला सांगतो तुम्ही कारण वाचत बसा. सरच उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर काय अवघड जात नाही पेपर द्यायला. आपल्याला प्रश्न आपल्या प्रश्नामध्ये आपलं उत्तर वेगवेगळं आहे. जेव्हा तुम्ही आत्म्याने खरे मनाने त्या गोष्टी करायला जाल परमेश्वर तुम्हाला ज्ञान दिल्याशिवाय आणि आम्हाला तेच करायचं आहे. कदाचित काही गोष्टी ज्या आहेत सुरुवात अवघड आहे सांगत चला, परंतु अशी वचन सांगा की तुम्ही जाऊ तुम्ही शाळेत तुम्हाला सवय पण बाकीच्यांचं काय किती जण आहे मी विचारणार नाही, कोण करतो हेही विचारणार नाही. परंतु एक अनुभव असा सांगतो की ज्या दिवशी रविवारचं बायबल बंद होतं ते पुढच्याच रविवारी उघडलं आहे. सगळेच नाही परंतु आहे ज्यांना देवाचं भय आहे, ज्यांना तारणाची खात्री आहे, ज्यांना सार्वकालिक जीवनाची आशा आहे ते त्याला शोधल्याशिवाय त्यांना शोध आहे. शोधा म्हणजे सापडेल असं परमेश्वर. आम्ही काय शोध आजपर्यंतच्या जीवनामध्ये आम्ही काय शोध आम्ही 3 गोष्टी लवकर केल्या. डिसेंबर पासून तर डिसेंबर
शेवट 3 एप्रिल दुसरा आठवडा. 3 गोष्टी प्रकट केल्या. येशूचं जन्म पाहिलं, येशूचं मरणही पाहिलं आणि येशूचं उठणंही पाहिलं. किती दिवसामध्ये, किती महिन्यामध्ये? हार्डली 2-3 महिन्यामध्ये. बरोबर. आमचा रोल धार्मिकतेचा रोल आमचा संपला. प्रभू तुझं येण्याचं जे आहे ते आम्ही पाहिलं, तो आपण खेळलं की हे आम्ही पाहिलं आणि तुला त्यांना सांगण्यात आलं तुम्ही येरूशलेम सोडून चालू शिष्य पवित्र आत्मा तुम्हावरती जगाच्या शेवटापर्यंत साक्षी. आणि उठलेला प्रभू उदाहरण दिलं आता आवडून मला फार म्हणजे 2 वर्ष शाळा बघले, परंतु मग ईस्टर रॅली, ईस्टरची रॅली सकाळीच 4-5 उठले, बरोबर जाऊन म्हणाले दार उघडण्यात आलं, प्रभू उठलाय. आतून जो पितून उठलेला होतो प्रभू उठलेला. बरोबर. पुन्हा एक झालं की दुसरं दार येतं, तिथं आम्ही दार वाजवतो, तो बिचारा कोण आलाय सकाळी म्हणून विसरतो, दार वाजले म्हणून उघडतो, बाहेरचा म्हणतो प्रभू उठलाय, तो म्हणतो आपलाच माणूस आहे, तो म्हणतो प्रभू उठलाय, प्रभू उठलाय म्हणून परत जाऊन झोपून मागे प्रत्येक त्या समयामध्ये मी तुझा उदाहरण दिलं होतं आणि मला ते खूप आवडतं. बळवणे नावाचे एक बाळक होते, त्याच्यामध्ये वाढले ते अतिशय शिस्तीचे, अतिशय म्हणजे त्यांना ओळखत होते आणि कडक एकदम, म्हणजे वचन आणि शिस्त. आमच्यासारखे उत्साही करून एक दिवस सकाळी त्यांच्याकडे गेले, जाते आमच्यासारखे करून म्हणजे तेव्हा मी तरुणच असेल ना. आणि बाळासाहेबांचा साहेबांचं दार वाजवलं. बाळासाहेब डोळे थोडी बाहेर आले, दार उघडलं. काय कोरोनाला वाटलं बाळासाहेब समोर आहे, बाळासाहेब प्रभू उठला. बाळासाहेब म्हणजे उठला, हो प्रभू उठला. तुला दिसला तो म्हणे नाही, जाणगावची झोप. काय कर जाऊन फक्त त्या रविवारच्या पहाटेच प्रभू उठलेला आम्हाला आठवतो. ईस्टरच्या त्या पहाटे उठलेला प्रभू आम्हाला आठवतो. त्याच्यानंतर आम्ही 12 महिने प्रभू उठलेला आम्ही गाजवत नाही. तुमच्याकडून गाजवत तुम्हाला ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी व्हायचं. जोपर्यंत ईश्वरी स्वभावाचं वाटेकरी तुम्ही होत नाही तोपर्यंत सार्वकालिक जीवनापासून आपण वचन वाचू सांगतो. मला थांबावं लागेल म्हणून थांबता येणार नाही. हेच केल्याचा 18 अध्याय आणि 7 पासून 9 पर्यंत अगदी खटखटीत वाचतात. हेच केल 18 7 ते 9. कोणावर जुलूम करीत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करीतो, कोणास तुटीत नाही, भुकेला अन्न देतो, उघड्यास वस्त्र लेवितो, वाईदिरी करीत नाही, व्याप घेत नाही, वाईटापासून आपला हात आवरितो, मनुष्यात सत्य निर्णय करीतो, माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो, तोच धार्मिक होय, तो खातेने वाचेल असे प्रभू परमेश्वर म्हणतो. परमेश्वराबद्दल धन्यवाद देतो. समयाबद्दल
जोही सोन्याच्या जीवनामध्ये ते बाई याकरिता की आम्ही माघारी फिरावं आणि जे सार्वकालिक जीवन जे बदल तो आम्हाला करता देव केलं प्रभू त्याकरता आम्ही झटावं याकरता तो आमच्यावर दया केली तुझं धन्यवाद. ते नरवचन प्रशिक्षित केलं याबद्दल तुझ्या मनापासून उपकार मानून प्रार्थना प्रभूच्या नावात आपण म्हणून करेल आमेन. धार्मिकता सुंदर दिसत नववचन वाचा एक एक शब्द वाचा. माझ्या नियमांप्रमाणे माझ्या नियमांप्रमाणे चालतो व माझे निर्णय पाळून सत्याने वागतो तोच धार्मिक होय. तो खात्रीने वाचे असे सेनाधीश परमेश्वर. कोण वाचणार आहे? Praise the Lord. कोणाच्या मनाने खात्री आहे त्याच्या समाधानी परमेश्वर होतो. तो खात्रीने वाचते बरोबर. 2 Corinthians 13:5 मध्ये जर आम्ही पाहिलं Corinthians दुसरं पत्र 13 अध्याय 5 मध्ये तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही त्याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रसिद्धी पहा. येशू ख्रिस्त तुमच्याकडे आहे असे तुम्ही स्वतः समाधाने समजताना नाहीतर तुम्ही पसंतीत बोललेले नाही. Praise the Lord. तुम्ही आत्मपरीक्षण करा. सगळ्यात महत्वाची पायरी ही आहे की जेव्हा तुम्ही आतमध्ये येता तुमची सुरुवात तिथून झाली पाहिजे. तुमचं आत्मपरीक्षण तुम्ही जेव्हा बाहेर जाता आपल्या घरी जाता 8 दिवस तुम्ही तिकडे वावरता कदाचित एखादा रविवार तुमचा मिस होऊ शकतो. त्याच्यानंतर 15 दिवसाचा कालावधी मी तर असं म्हणत ज्या दिवशी तुमचा जन्म झाला आणि ज्या दिवशी तुम्हाला पाप आणि धार्मिकता समजायला लागली ज्या दिवशी तुम्ही बाप्तिस्मा घेतला ज्या दिवशी तुम्ही ख्रिस्ताचा स्वीकार केला त्याचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये यावं ही इच्छा तुम्ही बाळगली त्या दिवसापासून तुम्हाला एकच करायचं आहे. तुम्हाला आत्मपरीक्षण. एक दिवस आत्मपरीक्षण करून चालत नाही. प्रभूमेज आहे काही ठिकाणी CNI मध्ये महिन्याचा पहिला रविवार दुसरा रविवार जे काय असते ते असतं. काही ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपले नियम त्यांनी हे केलेले आहे. आपल्याकडं दर रविवारी त्या गोष्टी असतात आणि मग आम्ही काय करतो जसं हे कापड आणि ते भांड पाहिलं ते आम्ही आमचं आत्मपरीक्षण करायला लागतो. कधी करतो याच्याकडे पाहिलं तर आम्हाला आत्मपरीक्षण करावं वाटतं. एक रविवारी प्रबोधन देऊन नका कधीतरी काही गोष्टी झाल्या कोरोना त्या गोष्टी आम्हाला घटना नाही आल्या. तीच स्थिती जेव्हा तुम्ही अनुभवली आत्मपरीक्षण म्हणजे काय? आत्मपरीक्षण म्हणजे काय? आम्हाला हिंदी सांगितलं चालत मध्य प्रदेशमध्ये हिंदी जास्त असतं तिकडं मराठी तुला कदाचित थोडा अवघड जात असत पण तरी मराठी सांग. आत्मपरीक्षण म्हणजे काय? स्वतःच परीक्षण करणं. मी जे मला प्राप्त झालं त्याच्यामध्ये कितपत मी योग्य आहे. माझं काय चुकलं मला काय करायला पाहिजे. स्वतःच्या अंतःकरणाला जेव्हा मी प्रश्न विचारतो तेव्हा आम्हाला उत्तर मिळतं आणि प्रश्न देवाच्या वचनाच्या द्वारे जेव्हा मिळतं तेव्हा परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे आम्हाला बायबल अर्थ आहे आणि तुमचं रूप तुमचं स्वरूप तुमचं आचरण प्रत्येक गोष्ट तुम्हाला ती दाखवण्याशिवाय राहत नाही परंतु ज्याला दिसतं. आता मला एक सांग आरशामध्ये गेले आणि थोडे केस विस्कटले असतील शर्टचं बटन तुटलं असं जे आपल्याला पाहिजे ते त्याच्या आरशामध्ये दिसलं नाही तुम्ही समजून घ्या काय करायचं. अरे शर्टचं बटन मी गेलो आरशाचं बटन तुटलेलं पाहिलं मोठं होते का नाही होत. मी तर रुमाल घेतो असं पुसतो काय मग पाहतो
क्लिअर करता नाही दिसलं तर लाईट लावतो, एक नाही दोन लावतो, दोन मध्ये नाही दिसलं तर 3 लाईट लावतो. का पुढचं नाही बरोबर. मी कसं दिसावं ह्या करता आणि जगाचा त्या जीवनामध्ये जगत असताना प्रत्येक गोष्ट पारखण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा आत्मपरीक्षण करण्याचा समय येतो तेव्हा आम्ही त्या गोष्टी करत नाही. तुम्हाला बायबलचं वचन आम्हाला असं सांगतं की जो कोणी स्वतःला उभा करतो त्याने पडू नये म्हणून सांगा. फार मोजक्या लोक संबंधाने हे धार्मिकतेचं वचन परमेश्वराने सांगितलं. हनन्या जो कृष्णांपैकी नव्हता पण तो धार्मिक होता. मोशे एका पट्ट्यात एकाला मारलं पडून त्याच्यासारखा नम्र नव्हता. मूर्ती पूजा घातलेल्या घरामधून अब्रामाला बाहेर काढलं परंतु त्याच्यासारखा विश्वास कोणी नव्हता. बदलणारा परमेश्वर बदलणारा परमेश्वर आहे. कधी जेव्हा आम्ही स्वतःला स्वागत करतो. एक वचन आहे तुम्ही प्रभू जवळ आम्हाला बदलायचं. तिथे तुम्हाला सांगितलं की उद्या सकाळी चर्च आहे, तू निघ आणि चर्च होईल. आजकाल तिथे झालं काय झालं माहिती आहे, जेव्हा आम्ही चर्चा करतो आणि बरेच लोक त्यांचा अनुभव आपल्या जीवनामध्ये सांगतात. काय सांगतात? मला रात्री प्रभूने उठवलं आणि प्रभू माझ्याशी दिवसा झोप येतो. नाही म्हणजे जगी यांनी जर विचार केला प्रभू कधी बोलतो 2 वाजता मी झोपलो, 2 वाजता मला प्रभूने उठवलं आणि तो माझ्याशी बोलला. आमची चर्चा झाली, चहा पाणी करत तो घ्यायला भेटतो. असं आहे का? परमेश्वर आमच्याशी आम्ही या जगात असेपर्यंत त्याच्या वचनांच्या त्याच्याशी बोलायचं आहे, त्याच्याशी संवाद साधायचा आहे. जसं बाळासाहेबांनी सांगितलं तुम्हाला बायबल वाचून घ्यायचं. तू केव्हा बोलव तुमच्या संगती? जेव्हा तुम्ही वचनाचं, जेव्हा तुम्ही शास्त्राचं, कारण बायबल सांगतं तुम्ही शास्त्राचा अवलंब मनन करा. सांगितलं बायबल उघडायचं, समोर जे वचन दिसतं ते वाचायचं, बंद करायचं, 2 शब्दाची प्रार्थना करायची आणि ते उदाहरण मला खूप आवडतं. एक भाऊ सांगितलं असं आणि नवीन आहे त्यामुळे परत एकदा मी रिपीट करतो. एका भावाला खूप सवय होती बायबल उघडायचं, डोळे झाकून पोट ठेवायचं, जे वचन असतं पहिले डोळे लागायचे, मग बायबल उघडायचं आणि मग पोट ठेवायचं, जे वचन असेल ते वाचायचं. ती सवय त्याने लावून घेतली कारण शॉर्टकट आहे ना. अध्याय कोण वाचत बसत, कार्यक्रम कोण वाचत बसत, जे वचन असेल ते वाचायचं. मग त्याने काय केलं, एक दिवस असं बोट ठेवलं आणि त्याने डोळे उघडले, तिथं असं लिहिलं होतं, मग जाऊन यहुदाने गळफास घेतला. हे वचन त्याने बोट काढून घेतलं, पुन्हा डोळे टाकले, तिथे लिहून ठेवलं, तिथे आणलं नाही आणि त्याने पुन्हा बोट ठेवलं, डोळे उघडले, त्याच्या समोर लिहिलं होतं तूही जाऊन असंच कर. माहित नाही विचारायची सवय केली. खरंच तर त्याच्या वचनावर विश्वास होतो त्यांनी कसं करायला पाहिजे. एवढा झालेला विश्वास केला होता की डोळे जे वचन दिसलं होतं माझ्यासाठी प्रभू म्हणाला यहुदाने जाऊन गळफास घेतला, काटा टाकला, याने ते बंद केलं, दुसरं उघडलं. बोलला ना
मग तू जाऊ तुमची धार्मिकता जोपर्यंत तुमच्या कृतीमध्ये उतरत नाही आणि त्याचं काय म्हणतात त्याला मॅच होत नाही किंवा सांगत बसत नाही, फक्त विश्वास महत्वाचा नाही तर क्रिया आणि कृती महत्वाची आहे. सगळ्यात महत्त्वाचं आम्ही विश्वास करतो. काही जण मी झोपलो आणि प्रभू मला घेऊन गेले, मग त्यांनी मला सोडले. काय दाखवला? स्वर्ग दाखवला, भेटून आणला, पर्यटन झालं, ट्रेपाटचा झाला, याला परत आणून सोडलो असं एकच सांगितलं. परमेश्वर मला घेऊन गेला आणि त्याने मला स्वर्ग दाखवला. बायबल सांगतो पकडा तेव्हाच होणार आहे जेव्हा हे जग काय सोडणार. आपण आला कसं रिटर्न तिकीट रिझर्वेशन दिलं जाण्याचं आणि येण्याचं. जर जाण्याचं केलं असतं तर परत आलं नसतं, सगळे नातेवाईक सगळे गोळा झाले असते. याला म्हणते म्हणजे देवाच्या सन्मानाने पाहत येतील आपल्या लाखनी भाषणाने तुम्हाला भुलवतील. असं देवाचं वचन आम्हाला पवित्र शास्त्रात आणि त्यामध्ये स्थिर राहण्याकरता तुम्हाला आणि मला एक गोष्ट माहित पाहिजे की हे वचन हेच आहे, याच्यामध्ये बदल नाही. ते केव्हा माहित होणार? जेव्हा तुम्ही शास्त्राचं अहोरात्र मनन कराल. प्रत्येक वचन हे प्रभू माझ्या संगती आज बोललेलं आहे. आम्ही रोज वाचतो पण आमच्या लक्षात राहत नाही. आम्ही रोज वाचतो परंतु आमच्या लक्षात राहत नाही. परंतु त्याने काही असं 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 केलं की ते लक्षात राहतं. राहतं की नाही लक्षात? बरं तुम्हाला शिकायला लावलं का? तुम्हाला पाठ करायला लावलं का? आणि ज्यांनी नाही पाहिलं त्यांना कळालं नाही, पण ज्यांनी पाहिलं त्यांना ते कळालं. अजून समजा समज गेलं ना? हा मी म्हटलं की त्याला असं असं करून नामगोम झाला म्हणून नाम पुसला पण त्याला भारतातील लोकांनी एवढं उचलून धरलं तिकडं पावाची गर्दी आहे. तूच नाही गेली का? मी तुला म्हणायला पाहिजे. कशाच्या मागे धावतो आम्ही? आम्हाला काय मिळावं पहा, उद्याची खात्री बाळगू नका असं देवाचं वचन सांगतं. उद्या काय होईल हे तुम्हाला आणि मला माहित नाही. येताना एक कोणताचा ऍक्सिडेंट फार जबरदस्ती झालेला आहे, माहित नाही किती गेले. बिचारे रस्त्यावर निघाले त्यांना माहित नाही, कदाचित माहित नसतं. याच उद्देशाने निघाले आम्ही जाऊ आमच्या घरी पोहोचू. फार भयानक म्हणजे अक्षरशः हे झाले. हाच विचार करतात की किडा मारण्याला एका प्रेमाने चावला तो. तर वेदना फार भयंकर झाले मला. काय होतं माहित नाही पण कळलं की किडा आहे. मग जर ह्या गोष्टी आम्हाला लगेच कळतात तर देवाचं वचन आम्ही वर्ष महिने किंवा आठवडे किंवा रोज जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आमच्या जीवनामधला बदल सगळ्यात पहिले देवाला कळतं कळतं का दिसत नाही या सर्वात महत्त्वाचं. का दिसत नाही आमच्यातला बदल? आमची बदलायची तयारी नसते. आता कदाचित एक दोन आठवडे आले नाही तर मला तुम्हाला फोन करेल. 4 माणसं विचारलं तर आले नाही तर अपमान करायचा. वाटते की नाही? वाटते की नाही? समजा 2-3 वेळेस चर्च आले नाही आणि पहिला फोन करतील, राजाला विचारतील
त्याच्यानंतर तांत्रिक भाऊ विचारतील जे तिकडच्या एखादं विचारतो ते मला नाही दिसत नाही ते तुम्ही काय करतील तांत्रिक भाऊ घरापर्यंत आले आपण त्यांच्या घरापर्यंत बरोबर ना अशा वृत्तीने कोण समजत नाही बाळासाहेब विचारतील म्हणून आम्ही विचारतो त्या दाखवायला कोण होते त्याच्यात नाही येत ना आमचं मन आम्हाला प्रवृत्त केलं पाहिजे ते म्हणाले आपण मंदिराला जाऊ आणि हे ऐकून माझ्या जीवाला आनंद झाला सगळ्यांचे चेहरे असे आपले चेहरे असले तर मग समजून घ्यायचा आपण आनंद बरोबर आहे कारण एक मन जगाने लावलेली आहे दाखवायचे वेगळे आणि बरोबर आहे ना पण आपले खायचे पण आणि दाखवायचे पण येतच पाहिजे बदलीची गरज पडणार बरोबर बदल येणार ना हा नकलीचा बरोबर आमची आमची पडले तर भाग वेगळा पण तिची आहे ते ओरिजिनलच बरोबर म्हणजे जेव्हा तुमच्याकडे देवाचं वचन येतं ते भेसळ विरहित तुम्ही स्वीकारावं कारण अनेक देवाचे दास जे आहे आपल्या बुद्धीने आपल्या कल्पनेने आपल्या विचाराने त्याच्यामध्ये ऍड करत राहिले आणि लोकांसमोर ते प्रगट करत राहिले कारण बायबल सारखं माझ्या नावाने येणारे अनेक जण जे आहेत ते खोटे संदेश घ्यायचे अनेक तत्व अनेक विचार अनेक विधी सगळं घेऊन तुमच्या पाहिलं त्यांनी ख्रिस्ताचं नीतिमत्व स्वीकारलं परंतु त्यांनी आपलं नीतिमत्व लोकांसमोर मांडलं मी पाहिलं तसे ख्रिस्ताला काही उदाहरण देतो एक मी व्हिडिओ क्लिप बघितली एक बहीणची आहे बहीण म्हणावं काय म्हणावं पळत पळत आली मंदिरासमोर असं गुडघ्यावर जोरात बसली केस मोकळे सोडले जे लागली मान बरोबर आणि मॅम फार भयंकर असतं गोल 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 फिरायला लागली जशी फिरवायला लागली समोर कुत्र जसं पळत आलं ही जशी उठली लांब पळाली घेतला त्याला मारायला म्हणजे धार्मिकतेमध्ये तर लोक फसवतात पण सैतानामध्ये सुद्धा फसवणारे निर्माण झाले सगळा व्यायाम केला तिचे विषय मी किती वेळ पाहत होतो आणि मी हसत होतो मी म्हणालो काय अवस्था झालेली आहे म्हणजे काही करायला ना म्हणून पवित्र शास्त्राचं म्हटलं झाकलं पाहिजे असं काही राहणार नाही मी सगळ्या गोष्टी मग आमचं जीवन परमेश्वराच्या हातामध्ये जेव्हा आम्ही समर्पित करतो तेव्हा जाणणारा आणि परीक्षा पाहणारा परमेश्वर लोकांनी पाहावं या हेतूने तुम्ही आपलं धर्माचरण करू म्हणून जपा मी किती खाल्ली आहे शेजाऱ्याला नाही हजार लोकांनी शबास मानण्यापेक्षा ख्रिस्तांनी शबास मानलं केव्हाही चांगलं आहे त्या दिवशी आमचा प्रवेश निश्चित झाला म्हणून बायबल सांगतं तू मरेपर्यंत विश्वास तुला म्हणजे तुला जीवनी नको अनेक लोक जे आहे औरंगाबाद मध्ये त्याच्यात नेतात त्याच्यात दोन आठवडे इकडे गेले तिसरा आठवडा दोन महिने गेले की तिसरं तिकडं मग महेश गोदामने ते म्हणत बाळासाहेब लोकांना विचारलं बाबा तू का नाही आला बाळासाहेब आज आहे ना पाणी कारण काय तू का नाही आले बाळासाहेब मी निघाले होते पण
पण आपण एक पाहुणे आहे. तिसऱ्याने विचारलं, 5 चर्च दारापर्यंत आलो, पण चपलेचा अंत नाही. कुठपर्यंत आलो होतो, पण चपलेचा अंगठा फुटला. चर्च पण आला होता, तो अंत फुटलेला तुला ठेवायचा, चर्च करायचं, जाताना शिवून द्यायचं आणि जाताना त्या विचार करून गेलाच नाही. म्हणजे एक परवानगी आहे, जेव्हा तुमचं मन आनंदी नसतं, जेव्हा तुम्हाला खरोखर वचनाची भूक नसते, जेव्हा तहान नसते, तेव्हा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्याशिवाय तुम्हाला तहान लागले, माठाकडे पाच किती काही वेळ बसले, त्याने न्याय केलं, फ्रीजकडे पाहून बघले, पाणी वाचून मदत करते काही येईल. तुम्हाला जर तहान लागली भूक लागली तर काय त्या गोष्टी कारण मी जीवनाची खात्र आहे आणि तुझे पाणी तुझं करत ती लई भूक लागली, काही नसेल तर बायकोचे पानं पडून खायला बसली. कारण प्रभू म्हणालो ना, काय म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे, जो खातो त्याला भूक लागणार नाही. प्रभू ही जीवनाची भाकर आहे, ते कधीपासून सुरू कराल बरोबर. आणि ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये नको आहे, आणि तेच करत असताना आम्हाला देवाचं भय असणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत देवाचं भय आमच्या जीवनामध्ये निर्माण होत नाही, त्याचं वचनाचं जे महत्व ते आम्हाला समजत नाही. एखाद्या घरामध्ये आई किंवा वडील जर फार शिस्तीचे असतील, कडक असतील, आणि त्याचं भय लेकरांमध्ये असतं तर ते जर 5ला ड्युटी येऊन येणार असतेच पोरं 6ला घालतील. किती असतील 4ला नाही 3लाच येऊन बसतील, कारण त्यांना माहिती आहे काय आहे, भय आहे. आणि भय आम्हाला शिस्त देवाचं आमच्या जीवनामध्ये करतो तेव्हा एक शिस्त जी वचनाच्या द्वारे पुस्तके आहे. कुणी पण आम्हाला स्वस्त वस्तू देत नाही. देवाचं सांगतो तुम्ही मजमध्ये आणि मी तुमची वचन मजमध्ये आणि तुमच्यामध्ये राहिलो तर तुम्हाला काय समजत, सत्य समजत, आणि सत्य सर्व प्रकारच्या बंधनामधून मुक्त करेल. कोणतं बंधन आहे? आमचे बंधन कसे असतात? बाळासाहेब बाळासाहेब लय डोकं दुखलं, करणी बाळासाहेब खूप ताप होतो, काल कोण बाहेर चाललं. म्हणजे ही पीएचडी केलेले जे देवाचे दास असतात, देवाचे दास म्हणता येते त्याला, हे लगेच न तपासता त्याचा आधार त्याला सांगून काय होतं. मी जेव्हा आणि होता आणि मी पंकर आणि स्वामी पास्टर असे बरेच जण मुलांनी वडगाव या ठिकाणी लागले. संध्याकाळी निघालो 5-5:30 वाजता निघालो. संध्याकाळी खूप झालं त्यापासून प्रार्थना वगैरे झाली, गाणे झाले, आराधी वाजवलं, पार्टी विटलेला दूर दूर गाणं गायलं, सगळं झालं. पण त्याच्यात एक बाळक जो होता त्याचं कुठंच लक्ष नव्हतं, तो फक्त भूत पाहतो. कुठं दिसतं, कुठं दिसतं, कुठं दिसतं, कुठं दिसतं आणि सगळं झालं. पण भूत येते त्याला जोपर्यंत प्राप्त आहे तोपर्यंत काहीच नाही. शेवट आला, आम्हाला निघायचं.
एका भावाने सांगितलं बाळासाहेब प्रार्थना करा, बाळासाहेब प्रार्थना करायला लागले. यांना यांचा बहुमत सापडला. येशूच्या नावामध्ये निघतो जाऊन डोळे उघड करतात. नातेवाईक सापडले. निघ येशूच्या नावात, निघ येशूच्या नावात, निघ येशूच्या नावात. 5 मिनिट झाले, 10 मिनिट झाले, पण आमच्यामध्ये इथे होता तो मोटरसायकल आला. आम्ही सगळे डबल सीट होतो, त्याला डबल सीट कोणीच नव्हतं. 5-15 मिनिट झाले. आम्ही कोण झालो ना माग राहिले. त्याच्या पप्पाला बात राहिले. मी पाहतो मी म्हणजे पहिल्या थोडे दिवस पाळले. सगळ्यांच्या गाडीवर आहे, या बरोबरच्या गाडीवर कोणीच नाही. बाळासाहेब हे काढून आणण्याचं निघायला द्यायचं गाडीवर जर बसलं तर घरपोच दिली होती. बरोबर की? काय करू आता? तरी काय कशी निघत नाही तिथून? निघ. इतका दम देतात, इतका दम देतात. ती आठवण नाही निघत. त्याने धमकावलं, निघून गेले. त्यांनी नाक घासायला लावलं नाही. त्याने विचारपूस केली नाही. परंतु देवाचे दास विचारतात कोणत्या झाडावरच, कुठून आली, कुठून आला. आणि आलीच जास्त म्हणतात, आला नाही म्हणत, कुठून आली. तर मला एक प्रश्न विचारायचा आता. जास्त म्हणजे महिलांना अरे कोणाला विचारावं? मी जर 1000 जर पाहिले असतील घुमणारे तर एक 2 माणसं, पण बाकी सगळे स्त्री असतात. आणि तसं पाहिलं तर सगळ्यात जास्त जर संख्या होती स्त्रियांची. का? आता तुम्ही सांगता मी काय सांगू? मी काय सांगू? मी सांगितलं तुम्ही शोधा. काय आहे? अवघड आहे प्रश्न. विचार करायसारखे नाही. करू ना. कारण आपण त्याच्यामध्ये नाहीये. कळलं? आम्ही त्याच्यामध्ये नाही, कारण ज्या दिवशी आम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं ते बाजूला. बरोबर ना? आणि जर ख्रिस्त आमच्यामध्ये नाही तर फक्त जुनच ऐकत नाही. ख्रिस्त नाही तर कोण असणार आहे? धार्मिक नाही तर कोण असणार आहे? अधार्मिकच ना. मग तो घुमणंच पाहिजे. पण आम्ही घुमणार जास्त लक्ष देतो. त्याला म्हणजे असं एकदम उंच भेटत. बघा ना, तुम्ही एक काम करा, अशी एक मीटिंग मला दाखवा की तिथं मीटिंग संपली, 3 तासाची मीटिंग संपली की ती बाई घरी जाते, फणफणीत राहते. दुसऱ्या दिवशी मीटिंग झाली. काय समजायचं? याचं उत्तर मला शोधायचं, पण मला काही सापडलं नाही. जर मला मदत केली तर फार बरं. याचं उत्तर मला सांग. जेव्हा मी मोठ्या बहिणीला आलो आणि निसर्गाने जायचं, एक दिवस एका बहिणीने फोन केला आणि मला जर तुम्ही लगेच या. मी म्हणलं काय जाऊ नये, लगेच या. काय करतात? कारण तो सगळा एरिया क्रिमिनल झाला. दर आठवड्याला एक तरी फोन त्या एरियामध्ये होणार म्हणजे होणार. त्वऱ्या माऱ्या करायच्या तुम्ही जो आहे ते सर्व आणि अशा याच्यामध्ये मी जवळजवळ वर्ष 6 महिने जाऊन प्रार्थना गेलो. बरोबर 3 वाजता काय सोडून लहान होती तिला मी पुढे जाऊन गेलो. मध्ये सगळ्या बहिणी बसलेल्या. सगळ्यात आम्ही महिला जमलो म्हणे आणि आता प्रार्थना आलो. दोघी गोष्टी समोर गाडी घ्यायला सुरुवात केली. पाठीमागून आपण दारात फणीचा आवाज यायला सुरुवात झाला. सुरुवात कशी होती ना, साप कसा करतो, धाव कसा करतो, चिडल्यानंतर
त्या प्रेमाने करीत नाही. तो चिकटच करतो ना. आवाजाला कोपरे डोळे उघडून पाहिले. अवघड परिस्थिती आहे. परत डोळे लावले, गाणं जोरात गायलं, डोळे उघडले, सापुडच येऊन बसले. मी असं बसतो ते असं बसले. अरे बाप, मी म्हणतो आता लय आवडलं. तोपर्यंत काय तोपर्यंत मला काय सांगतो. मी आलीच होतो. मी कुठे येते असं तर आपण थोडंसं बाजूला पाहिजे. कशाला निघायचं घुसायचं. कारण तेवढं आपल्यातून काय करतात, 2-4 पाय तर सहज जातील ना. आता जर गेली पण आपल्यामध्ये तो जाता जाईल ना, ते कसं जाईल? डोळे झाकले. गाणं गातो आपण. प्रभू मला त्या गोष्टीविषयी माहित नाही असं नाही, परंतु त्या लायकीचा मी नाही. जर हे खरं असेल तर खूप का आणि नसल तिला करतो. कारण ती नस झाली त्या बायाने माझा पुस्तक पडला आणि ती बाई काही थांबली नसती. 2 तास तिथे निघाला तर माझं आवड झालं ते. म्हणून काय झालं, मी स्वतःला परमेश्वराच्या स्वाधीन केलं. देव बाप्पा तूच सांभाळ. खऱ्या अंतःकरणाचं बोलणं देवाने ऐकलं, परमेश्वराने ऐकलं. जेव्हा गाणं संपलं डोळे उघडती बाई आपल्या आपल्या जागेवर जाऊन निवांत बसली. निवांत. मग काय होतं, कुठं होतं? पोलिस आम्ही थांबतो. मग तिचं ते सिटी स्कॅन आम्हीच करतो, MRI आम्हीच करतो, औषधही आम्हीच देतो. बरोबर. पुन्हा दुसऱ्या मीटिंगला आम्हीच बोलू. दुसरं डॉक्टरने म्हणतो 4 दिवसांनी परत या, येऊन दाखवा. बरोबर आहे. तर ह्या गोष्टीपासून, कारण आमचा देव एक धार्मिकतेचा, एक पवित्रतेचा देव आहे, ज्याला अपवित्रता चालत नाही. अशा देवाची आम्ही संतान आहोत. ह्या गोष्टी आमच्या जवळ येतात. आमचा विश्वास कशावर आहे? तुम्ही सैतानाला अनुभव पहा, म्हणजे तुम्हापासून तुम्ही सैतानाला अनुभव पहा, म्हणजे तो तुम्हापासून वर काढेल. याकरता आम्हाला देवाचे पुत्र होणे गरजेचे आहे. कारण जर पुत्र आहे देवाच्या वारीस पण कोणी कोणी मिळेल. वारीस म्हणजे काय? जगाचा शब्द काय? वारीस म्हणजे काय? ये मेरा वारिस है, ये मेरा बेटा, ये मेरी बेटी, ये वारिस है. म्हणजे माझ्यानंतर सगळे अधिकार मी असतानाही तिचं आणि मी गेल्यावर देवापासून मिळण्याचा काय त्याचे अधिकार जर आम्हाला पाहिजे तर त्याच्या घरामध्ये जसं मुलगा त्याचा पुत्र त्याचा देखील मुलगा काय परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. मला काय सकाळी उठल्यानंतर प्रार्थना करतात, देवाचं वचन वाचतात. पहिलं एक 2 लाईन आहे, परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही त्या गोष्टी जाणं आपलं आपलं करा. आणि धार्मिक कोण आहे? वचनानुसार वाचलं की जो त्याच्या वचनाप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे क्रिया करतो आणि स्वतःला त्याच्या वचनामध्ये ठेवतो, तोच खरा धार्मिक आहे. आणि त्याच्या संबंधाने जग नाही, परमेश्वर साक्षी केल्याशिवाय राहणार नाही. देवा करून या वचनाला Praise the Lord. Praise the Lord. समजलं का विषय काय होता? विषय स्वतःची धार्मिकता
स्वतःचं आत्मपरीक्षण. मग आत्मपरीक्षण आणि धार्मिकतेमध्ये फरक काय? Praise the Lord. तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे तुमचं या पृथ्वीवर अस्तित्व काय. Praise the Lord. आणि देवाच्या दासांद्वारे ज्याही गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या, सैतान तुम्हाला भ्रमवण्याचा प्रयत्न करेल की तो तुमच्या जीवनामधल्या ज्या पुष्कळ गोष्टी आहेत त्यापासून तुम्हाला भरकवेल. Praise the Lord. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज आम्हाला तयार व्हायचं आहे त्याच्या विरोधात उभं आहे. पुष्कळ सारे लपलो आम्ही, पुष्कळ सारे घाबरलो, परंतु आता घाबरायचं नाही. याकरताच देवाने आम्हाला धैर्याचा आत्मा दिलेला आहे. त्यावर वचनात जाऊया. आणि आज थोडंसं सिरियस टॉपिक आहे, थोडासा गंभीर विषय आहे, पण हरकत नाही. देवाचं वचन पवित्र आहे. वचनात जाण्या अगोदर सर्वजणांनी एकमेकांवर पहा आणि त्यांना एक सुंदर स्माइल द्या आणि त्यांना मला झोप आली. म्हणा 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 झोप आली. येत असेल तर उठा. प्रभू आज तुमच्या सोबत बोलणार आहे. आणि त्यांच्याकडे पाहून त्यांना पुन्हा एकदा म्हणा, तयार राहा, कारण की देवाचं वचन पवित्र आहे आणि ते तुम्हाला पवित्र बनवेल. Praise the Lord. तर आज सगळेजण तयार आहे. तर मोठ्याने हालेलुया म्हणाल का? हालेलुया. Praise the Lord. मी मागे रविवारी तुम्हाला विचारलं होतं स्वर्गाच्या राज्याचे 5 मुकुट आम्हाला माहिती पाहिजे होते. कोणते कोणते पटकन सांगाल का? जीवनाचा मुकुट आहे, अविनाशी मुकुट आहे, नीतिमत्वाचा मुकुट आहे, गौरवाचा मुकुट आहे आणि आनंदाचा मुकुट आहे. Praise the Lord. आता मला सांगायचं रेफरन्स काय काय कोणत्या कोणत्या वचनामध्ये आहे. जीवनाचा मुकुट प्रकटीकरण 2 अध्याय 10व्या वचनामध्ये आहे. काय लिहिलेलं आहे? जीवनाचा मुकुट आहे. परंतु मी तुम्हाला या वचनामध्ये जाण्या अगोदर एक गोष्ट सांगतो. या मुकुटांना बायबलच्या जे काही बायबलमध्ये जे 5 प्रकारचे मुकुट आहे जे परमेश्वर आम्हाला देणार आहे, या मुकुटांना ग्रीक भाषेमध्ये स्टेफॅनोस म्हणतात. काय म्हणतात माहिती का? स्टेफॅनोस. STEPHANOS. स्टेफॅनोस. आणि या स्टेफॅनोसचा अर्थ जो आहे या ग्रीक भाषेमध्ये, कारण की नवा करार जो आहे ना तो ग्रीक भाषेमध्ये लिहिला गेला आणि या भाषेमध्ये लिहिल्या गेल्यानंतर या स्टेफॅनोस शब्दाचा अर्थ आहे की राजाद्वारे प्रतिष्ठा पावलेले लोक. काय? राजाच्या द्वारे प्रतिष्ठा पावलेले लोक. आणि हा जो ग्रीक शब्द आहे स्टेफॅनोस, हा आम्हाला प्रकर्षाने नव्या करारात पाहायला मिळतो. आता मी तुम्हाला सांगू इच्छितो 5 प्रकारचे मुकुट आहे. पहिला मुकुट जो आहे तो जीवनाचा मुकुट आहे, ज्यामध्ये हे प्रकटीकरण 2 अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. दुसरा जो मुकुट आहे करिंथ्यास, त्या ठिकाणी करिंथ्यास पहिले पत्र याचा 9वा अध्याय त्याच्या 24 आणि 25व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे अविनाशी मुकुट. आता हिंदीमध्ये जर तुम्ही पाहिलं ना तर याचा अर्थ जो असं लिहिलेला आहे, न मुरझाने वाला मुकुट, कभी न मुरझाने वाला मुकुट. आता या अविनाशी मुकुटाला का बरं या ठिकाणी संबोधलेलं आहे? पूर्वीच्या काळी काही खेळ व्हायचे आणि खेळ झाल्यानंतर जेव्हा ते खेळापडचे काही स्त्री किंवा पुरुष जे असेल, मुलगा मुलगी ते जिंकायचे, तर त्यांना एक वेलीचा फुलांनी वेढलेला जो हार आहे, जो काही त्या ठिकाणी जो मुकुट आहे तो त्यांच्या डोक्यावर ठेवायचे आणि या कालांतराने काही दिवसानंतर हा मुकुट जो आहे तो सुकून जायचा. परंतु परमेश्वरापासून जो आम्हाला मुकुट मिळणार आहे त्याचा नाश तो सुकणार नाही, तो अविनाशी मुकुट आहे. Praise the Lord. तिसरा मुकुट जर आम्ही बायबलमध्ये पाहिला तर तो जो आहे 2 तिमोथेयचा 4 अध्याय त्याच्या 8व्या वचनामध्ये लिहिलेला आहे, जो म्हणजे नीतिमत्वाचा मुकुट, धार्मिकतेचा मुकुट. Praise the Lord. 4था मुकुट पहिले पेत्र याचा 5वा अध्याय त्याच्या 4व्या वचनामध्ये गौरवाचा मुकुट आणि 5वा जो मुकुट आहे तो आनंदाचा मुकुट आहे. Praise the Lord. हे 5 प्रकारचे मुकुट बायबलमध्ये आम्हाला दिलेले आहेत. परंतु आमचा विषय या 5 मुकुटांविषयी नाहीये, हे 5 मुकुट कोणाला मिळतील त्याविषयी आहे. Praise the Lord. आज आम्हाला हे जाणायचं आहे. आम्ही स्वतःची धार्मिकता आज पाहिली, आम्हाला देवाजवळ आमच्याविषयी देवाने साक्ष दिली, तर साक्ष दिल्यानंतर आता या 5 मुकुटांविषयी आम्ही आज जाणार आहोत. आता हे 5 मुकुट आम्हाला काय सांगतात? 3 गोष्टी आम्ही या ठिकाणी शिकणार आहोत आणि 4थी गोष्टीद्वारे मी तुम्हाला उत्साहित करणार आहे. मी तुम्हाला सांगतो हे मुकुट कोणाला मिळते. हे 5 प्रकारचे मुकुट आहे. जीवनाचा मुकुट आहे, दुसरा अविनाशी
प्रेमाची मुकुट आहे, तिसरा नीतिमत्तेचा मुकुट आहे, चौथा जे गौरवाचा मुकुट आहे आणि पाचवा जो आहे तो म्हणजे आनंदाचा, आदर, देवापासून जी प्रशंसा आहे तो आदराचा मुकुट आहे. मग प्रश्न आहे हे कोणाला मिळते? Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचे महानदास डॉक्टर बेलिग्रॅम आपल्या पुस्तकात या प्रकारे त्यांनी एक उदाहरण दिलं की अमेरिकेमध्ये काय झालं, एक लहान मुलगा होता आणि तो आपल्या घरामध्ये खेळत होता आणि खेळत असताना त्याचं काय झालं, तो त्या ठिकाणी खेळता खेळता त्याने एका भांड्यामध्ये हात घातला आणि तो हात त्याचा भांड्यामध्ये आहे तो फसला आणि फसल्यानंतर तो मोठमोठ्याने ओरडायला लागला. सुरुवातीला त्याने फार प्रयत्न केले परंतु तो काही त्या ठिकाणी निष्फळ झाला आणि मोठमोठ्याने रडायला लागला आणि तेवढ्यात त्याचा बाप जो आहे तो धावत आला आणि धावत आल्यानंतर त्याने पाहिलं की लेकराचा हात त्या फ्लास्कमध्ये फसलेला आहे. कारण की तो छोटा होता आणि त्या ठिकाणी खाली तर रुंदावलेला होता परंतु लेकराचा हात फसलेला आहे आणि पुष्कळ प्रयत्न केल्यानंतर बापाने जेव्हा नीट बारकाईने पाहिलं तेव्हा त्याला कळालं की पोराने मूठ बदललेली आहे. आणि बाप त्याला म्हणाला की बाबा जी तुझी मूठ धरलेली आहे ती सोड ना. तर पोरगा म्हणाला नाही ना, मी जर सोडलं तर तो माझ्या हातामध्ये जो डॉलर आहे जो पैसा आहे तो पडल ना. आणि पोरगा त्या ठिकाणी सोडायला तयारच नव्हतं. बाप म्हणाला नाही सोडणार तर तुझा हातही बाहेर नाही निघणार. तसाच नाही. सेम गोष्ट आमच्या जीवनाविषयी आहे. Praise the Lord. मी म्हणेल कधी कधी आम्ही जगाच्या गोष्टी इतक्या धरून ठेवलेल्या आहेत आणि देवाकडून अपेक्षा करतो की देवाने आम्हाला त्यातून सोडवावं. Praise the Lord. हे कधीच नाही होणार हो. हे कधीच नाही होणार, शक्यच नाहीये. आणि या ठिकाणी तो बाप त्या लेकराला म्हणतो बाळा ती मूठ जी पकडलेली आहे ती सोड. तो म्हणाला मी नाही सोडलं, ती जर सोडलं तर तो डॉलरही सुटून जाईल, जो पैसा जो आहे तो हातातून सुटून जाईल. तर देवा त्या ठिकाणी त्याच्या बापाने त्याला सांगितलं अरे बाळा सोड, तुझा हात निघणार नाही. आपण कसंही करून त्याला काढू शकतो. मग मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो की त्याने शेवटी ती मूठ जी आहे ती सोडली आणि त्याचा हात जो आहे त्या फ्लास्क मधून त्या भांड्यामधून बाहेर आला. Praise the Lord. मी तुम्हाला म्हणेल हा मुकुट त्या लोकांना कधीच नाही मिळणार जे लोक प्रभूमध्ये येऊन सुद्धा जैविक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. काय सांगेल, हा मुकुट, हे जे मुकुट आहे 5 मुकुट त्या लोकांना कधीच नाही मिळणार जे लोक प्रभू येशू मध्ये आलेले आहे आणि अजूनही जैविक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. त्या कोणत्याच व्यक्तीला नाही मिळणार ज्या लोकांनी देवापेक्षा जगाच्या गोष्टींना अधिक स्थान दिलेलं आहे. मी पहिले सांगितलं गंभीर प्रचार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी उत्साहाने घेणं गरजेचं आहे, आनंदाने स्वीकार करणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो जॉन वेस्ली देवाचे महानदास होते, ते काय म्हणाले माहिती आहे, मला फक्त जगामध्ये 100 प्रचारक द्या. काय म्हटले? 100 प्रचारक द्या. आणि हे 100 प्रचारक द्या, मी अख्खं त्या ठिकाणी पूर्ण जग त्या ठिकाणी हादरून टाकेल. परंतु ह्या 100 लोकांमध्ये आहे 2 प्रकारची क्वालिटीज पाहिजे, 2 गुण पाहिजे त्याच्यामध्ये. पहिला जो गुण आहे, हे लोक पापाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला घाबरणारे नसावे आणि दुसरी गोष्ट हे देवाशिवाय कोणत्याच गोष्टीवर प्रेम करणार नसावे. Praise the Lord. तो म्हणतो 100 लोक द्या आणि यांच्यामध्ये 2 प्रकारची क्वालिटी पाहिजे. पहिली क्वालिटी पापाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला घाबरणार नसावे आणि दुसरी गोष्ट देवाशिवाय कोणत्याच गोष्टीवर प्रेम करणार नसावे. तो म्हणाला की स्वर्गाचं राज्य पृथ्वीवर नाही आलं तर त्या ठिकाणी पहा स्वर्ग अधोलोकाचे द्वार त्या ठिकाणी तो हादरून टाकेल. एवढं सामर्थ्य, एवढा विश्वास त्यांच्यामध्ये आहे. जर तुम्हाला वाटतं की तुमच्यासाठी स्वर्ग उघडला जावा, ते आशीर्वाद तुमच्यासाठी पृथ्वीवर यावे, मी तुम्हाला सांगू इच्छितो. जर तुम्हाला वाटतं असं व्हावं तर मी तुम्हाला सांगतो देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर अधिक प्रेम करू नका. आणि पापाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला घाबरू नका. आम्ही घाबरतो कोणाला माहितीये? आम्ही लोकांना घाबरतो, आम्ही देवाला घाबरतो. देवाला घाबरा, देवाला घाबरणं त्याचा आदर आहे. Praise the Lord. पापाशिवाय कोणत्याच गोष्टीला घाबरायचं नाही आणि देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याच गोष्टीवर प्रेम करायचं नाही. मी तुम्हाला सांगतो या गोष्टीवर तुम्हाला यावं लागेल. मी तुम्हाला सांगतो आज खूप साऱ्या विश्वासाने लोकांनी जगी गोष्टीला घट्ट पकडून ठेवलेला आहे. इतकं घट्ट पकडलेलं आहे की त्यांच्या जीवनामधून त्यांना असं वाटतं की ह्याही गोष्टी सोबत राहाव्या आणि देवाचे मुकुट पण आम्हाला मिळावे. नेवर, कधीच नाही होणार असं. जगाच्या गोष्टी धरल्या आणि जगात देवाचाही त्या ठिकाणी देवाकडून अपेक्षा करावी की देवाने आम्हाला मुकुट द्यावा. कधीच नाही होताना बोलत नाही, कारण की मला माहित आहे मला त्यांना तसं वागून दाखवायचं आहे. जेव्हा माझ्यामध्ये तो ख्रिस्त पाहतील ते अनुकरण करणं चालू होते.
मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की तुम्हाला जगाच्या गोष्टींबरोबर देवाचे मुकुट मिळतील असं नाहीये. उत्पत्तीच्या 12व्या अध्यायामध्ये झालं काय माहितीये का? अब्रामाचा पुतण्या जो होता लोट, त्याला बोलवलं नव्हतं देवाने, अब्रामाला निवडलं होतं. आणि जोपर्यंत अब्रामासोबत लोट होता तोपर्यंत त्याचे आशीर्वाद उघडले नाही. परंतु उत्पत्तीच्या 13व्या अध्यायामध्ये जर तुम्ही 13व्या वचनामध्ये पाहिलं की जेव्हा अब्रामापासून लोट वेगळा झाला तेव्हा परमेश्वराने अब्रामाला आशीर्वाद दिले. तो म्हणाला, ज्या देश मी तुला देणार आहे त्या देशाची लांबी रुंदी त्या ठिकाणी मोजून पहा, तिथं फिरून पहा, आणि ज्याही ठिकाणी तू पाय ठेवशील ती भूमी मी तुला देऊन टाकेन. Praise the Lord. अब्राहमाच्या जीवनामध्ये आशीर्वाद तेव्हा झाले जेव्हा त्याचा पुतण्या लोट त्याच्या जीवनातून बाजूला निघाला. Praise the Lord. जर तुम्हाला देवाचे आशीर्वाद पाहिजे असतील, जर तुमच्या जीवनामध्ये देवाचे महत्कृत्य तुम्हाला पाहिजे असतील, तर तुम्हाला आपल्या जीवनामधून काही गोष्टींना बाजूला करावं लागेल. यशाया 6 मध्ये लिहिलेलं आहे, उज्जिया राजा मरण पावला तेव्हा यशायाने परमेश्वराला उच्चस्थळी विराजमान सिंहासनारूढ त्याच्या ऐश्वर्यामध्ये बसलेलं त्याने पाहिलं. Praise the Lord. त्याने स्वर्गाचं वर्णन आपल्याला, स्वर्गाचं दर्शन पाहिलं. आम्ही गाणं गातो ना, यशायाने देखा प्रभु को ऊंचाई पर बैठा सिंहासन पर, राजा होगा राजा, उसकी महिमा से मंदिर भर गया, दूतों ने कहा पवित्र पवित्र पवित्र. Praise the Lord. यशायाला परमेश्वराचं दर्शन तेव्हा झालं जेव्हा उज्जिया राजा मरण पावला. Praise the Lord. तर तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला देवाचं दर्शन व्हावं, देवाचं गौरव तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पाहावं, स्वर्गाचे आशीर्वाद तुमच्यासाठी उघडले जावे, तर काही लोकांना तुमच्या जीवनामधून बाजूला होणं गरजेचं आहे. Praise the Lord. अब्राहमाचे आशीर्वाद उघडले कधी? जेव्हा लोट त्याच्यापासून बाहेर बाजूला झाला. त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं यशायाला त्या ठिकाणी देवाचं दर्शन झालं कधी? जेव्हा उज्जिया राजा मरण पावला. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो, काही लोकांना तुमच्या जीवनामधून तुम्हाला बाजूला करावं लागेल. मी तुम्हाला सांगत, जेव्हा हे गोष्टी तुमच्या जीवनामधून संपतील तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तुम्ही देवाच्या चांगले अद्भुत गोष्टी बघाल. अदरवाईज तुम्ही कधीच नाही बघू शकत. Praise the Lord. या गोष्टी तुमच्या जीवनामधून जाणं गरजेचं आहे. त्या गोष्टी जेव्हा पुसल्या जातील तेव्हा देवाचे आशीर्वाद, देवाचं दर्शन, स्वर्गाच्या राज्याचं दर्शन परमेश्वर तुम्हाला करवल्याशिवाय राहणार नाही. पण त्या अगोदर आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. Praise the Lord. समजतंय का? किती लोकांना समजतंय? 1000 वर्षांपूर्वी, 6000 वर्षांपूर्वी जो परमेश्वर होता तो आजही तोच आहे. Praise the Lord. इब्रीचा लेखक म्हणतो, आमचा परमेश्वर काल, आज आणि युगायुग सारखा आहे. तो कधी बदलत नाही. बदलतो ना? तुम्ही म्हणा, मी जगाच्या गोष्टीमध्ये मी टिकून राहील आणि देवाकडून मी देवाच्या घरातून मुकुट पण घेऊन जाईल. अरे बाबा, शक्य नाहीये. लोटाला लोटापासून अब्राहमाला वेगळं व्हावं लागलं तेव्हा त्याला आशीर्वाद मिळाले. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतो, देवाचा दास आहे ना, ते तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. मी प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रार्थना करायला चालू केलेली आहे. जेव्हा आम्ही सकाळी उठतो, तुम्हीही करा. सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, देवा तुझ्या नावाला धन्यवाद, आणि एक प्रार्थना त्याच्यामध्ये एक विनंती ऍड करा. ती विनंती याप्रमाणे की ज्या विनंतीमध्ये तुम्ही म्हणता की प्रभू, की प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनामधून काढून टाक जी तुझ्या इच्छेप्रमाणे नाहीये. Praise the Lord. जी गोष्ट तुझ्या इच्छेप्रमाणे नाहीये ती प्रत्येक गोष्ट माझ्या जीवनामधून काढून टाक, आणि तुझ्या इच्छेप्रमाणे ज्याही गोष्टी आहेत त्या माझ्या जीवनामध्ये प्रकट कर. Praise the Lord. मी तर प्रार्थना करतो, प्रभू, जी गोष्ट तुझ्यापासून नाहीये ती माझ्या जीवनामधून काढून टाक. मी तयार आहे ती गोष्ट सोडण्यासाठी. कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मी सोडण्यासाठी तयार आहे जर ती तुझ्यापासून नाहीये. आम्ही काय म्हणतो माहितीये का? नाही, मी जगाच्या बी गोष्टी जरी नाही, मी देवाच्याही गोष्टी जरी नाही चालत हो, कधीच नाही मिळणार आशीर्वाद, कधीच नाही मिळणार तुम्हाला. नेव्हर. देवाचं वचन, आम्हाला पवित्र वचन या प्रकारे आम्हाला सांगतं की आम्हाला या गोष्टी मुकुट मिळवायचे आहे. देवाचं वचन सांगते 5 मुकुट आमच्यासाठीच देवाने दिलेले आहे. Praise the Lord. आणि प्रभूने बायबलमध्ये लिहून दिलेलं आहे, मी तुम्हाला मुकुट देईल, जीवनाचा मुकुट देईल, अविनाशी मुकुट देईल, धार्मिकतेचा मुकुट देईल, आनंदाचा, आदर, देवापासून प्रशंसा होईल
देवापासून तुमचं गौरव होईल. ह्या गोष्टी आज आम्हाला समजणं गरजेचं आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी सोडाव्या लागतील ज्याद्वारे तुमच्या देवाचं गौरव तुम्हाला लोकांना दाखवता येत नाही. तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट मिळवायची आहे ज्याद्वारे तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकता की माझ्या जीवनाद्वारे केवळ त्याचा गौरव होतो. आमेन. तुम्हाला एन्करेजमेंट नाही येते का? तुम्हाला उत्साह नाही येते का? प्रेज द लॉर्ड. आज मुकुट आहे तुमच्यासाठी, माझ्यासाठी, तुमच्यासाठी. इमॅजिन, कॅन यू इमॅजिन, जर तुम्ही विचार करू शकता का तुम्ही देवाच्या पवित्रतेमध्ये जेव्हा चालता तर प्रत्येक दिवस परमेश्वर यहोवा सारखी तुमच्याविषयी साक्ष देतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करू शकता का की देव त्या ठिकाणी सिंहासनारूढ आहे, सैतान तुमच्या जीवनाविषयी त्या ठिकाणी दोष लावत आहे. अहो बंधुमार्गाला होरात्र दोष लावणार. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला दोष लाव, पृथ्वीवर बी दोष लागतो, तिथं बी दोष लागतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो एक छोटीशी गोष्ट आपण त्या ठिकाणी पाहून त्या ठिकाणी पुढे जाऊया. बायबल सांगतं की अरुंद मार्ग आहे. कुठं? जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद आहे आणि नाशाकडे जाणारा मार्ग रुंद आहे, पसरत आहे, मोठा आहे. पण बायबल इथं असं म्हणत नाही की स्वर्गाकडे जाणारा मार्ग जो रस्ता आहे, जो त्या ठिकाणी दरवाजा आहे तो छोटा आहे. नाही नाही नाही. इथं परमेश्वर सांगत आहे जीवनाकडे जाणाऱ्या मार्गाविषयी तो सांगत आहे. तो मार्ग जो आहे तो अवघड आहे. लोकांना काय वाटतं माहितीये का? हा जीवनाकडे जाणारा मार्ग अरुंद, हा दरवाजा अर्थ एकदा का त्याच्यामध्ये कसं मस्त एकदम हे करून घुसून त्याच्यात एक जोर जबरदस्तीने घुसलं. आता जसं मनाला वाटेल तसं वागायचं. बिलकुल नाही, बिलकुल नाही. जर तुम्ही गर्वाने भरलेले आहे ना, जेव्हा चालले तुम्ही प्रभूमध्ये नव्हते तेव्हा गर्वाने भरलेले होते, असे चालायचे तुम्ही. पण जेव्हा तुम्ही प्रभूमध्ये आले ना, त्या दरवाजामध्ये तुम्हाला घुसायला असं नम्र. एकदा का तुम्ही त्यामध्ये घुसले ना, एकदा का तुम्ही त्याच्यामध्ये घुसले ना, तर तुम्हाला तोपर्यंत असंच राहावं लागेल जोपर्यंत मुकुट तुम्हाला मिळत नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय तुम्हाला? एकदा का प्रभूमध्ये तुम्ही जेव्हा आले, तुम्ही गर्वाने भरलेले होते, तुम्ही लबाडी करत होते, तुम्हाला खोटं बोलायला आवडत होतं, तुम्ही सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करत होते, तुमचे डोळे इकडे तिकडे फिरत होते, तुम्ही वाईट विचार आपल्या मनामध्ये एंटरटेन करत होते, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टींनी तुम्ही भरलेले होते. पण जसे प्रभूमध्ये आले, प्रभूमध्ये आल्यानंतर तुम्ही जे पहिले आशे होते ना, तुम्हाला असंच व्हावं. समोरचा जरी म्हटला अरे काय नम्र. प्रभू म्हणतो मज करू शिका मी मनामध्ये ठीक व नम्र आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, जर तुम्हाला गर्व असेल ना, तुम्ही ज्या प्रभूवर विश्वास ठेवता ना, तर त्याचा स्वभाव त्याच्यामध्ये दिसणं गरजेचं आहे. तुमच्या लेकरांकडे पाहून जेव्हा लोक म्हणतील ना बापासारखं लेकरू नाहीये, बाप एका बाजूला लेकर, तर तुम्हाला अरे माझं पोरगे एका बाजूने कधी आवडेल का तुम्हाला? पण जेव्हा ते लोक तुमच्या जवळ येऊन म्हणतात बाप रे बाप काय लेकर आहे हो तुमचे, जसा तुमचा स्वभाव आहे तसंच तुमच्या लेकरांचा, तुमचा बाप आणि तुमच्या आईला दुःख होईल का आनंद होईल? मग आमच्या जीवनाविषयी ज्या परमेश्वराने आम्हाला स्वतःचे लेकर होण्याचा अधिकार दिला, काय त्याचा स्वभाव, त्याचं चरित्र आमच्या जीवनामध्ये दिसतं का? प्रेज द लॉर्ड. जर आम्ही दादा लय भारी उपदेश केला, अरे दादाने लय भारी उपदेश केला, परमेश्वराने त्या गोष्टी तुझ्यामध्ये प्रगट केल्या की ज्या घाणेरड्या गोष्टी त्या सोडाव्या आणि त्या चांगल्या मार्गाने तू चालावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही रविवारचा दिवस बी आम्हाला दिलेला राहतो ना, तर आम्ही बाजीराव पेशव्यां सारखं उठतो. हे मनात आलं तर मनात काय आत्ताचं गाणे चालू आहे, तुमच्या याचं सुद्धा प्रतिफळ आहे, याचे सुद्धा तुम्हाला आशीर्वाद. तुम्ही जितकं देवाच्या मंदिरात येण्यासाठी उशीर करता ना, मान्य करतो मी, खूप कामं राहतात, खूप स्वयंपाक आहे, सगळं मी मान्य करतो. पण जर तुम्हाला कुठे शाळेमध्ये कॉलेजमध्ये जायचं असेल ना, कुठं लग्न वगैरे जायचं असेल ना, तुम्ही सकाळी उठता, सगळं तयारी करता आणि तयारी केल्यानंतर वेळेच्या आत तिथं हजर राहता. परंतु देवाच्या मंदिराविषयी जर आम्ही सिरियस राहत नाही ना, तर एक गोष्ट निश्चित आहे, तुमचे आशीर्वाद जेवढे तुमच्या जवळ आहेत ना, तेवढे परमेश्वर तुमच्यापासून लाभ घेऊन जाईल, देईल तो. जितकं तुम्ही त्याच्याविषयी लेट करता तेवढा तो तुमच्याविषयी लेट.
Praise the Lord. त्यालाही जमतं तशाच तसे उत्तर देणं. आणि तो का तुमच्यासारखा इमोशनल नाही, रडून पडून त्याच्याकडे जर गेले आणि नाही फरक पडत त्याला, तुमचे अश्रू त्याला त्या ठिकाणी इमोशनल नाही करू शकत. तुमचा निर्णय त्याला इमोशनल त्या ठिकाणी निर्णय त्याला प्रवृत्त करेल का हा आता मी याला कृपा देईल. Praise the Lord. आणि त्याच तीन गोष्टी आज आम्हाला बघायच्या आहे. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो आम्हाला या प्रकारे चालणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो योबाच्या जीवनाविषयी मला एक गोष्ट फार आवडती. 10 लेकरांचा बाप आपल्या म्हातारपणामध्ये या प्रकारे काय म्हणतो माहितीये का? त्याच्या 31 योग 31 मध्ये काय म्हणतो? मी आपल्या डोळ्यांशी करार केला की मी कोणत्याच कुमारीवर वाईट नजर टाकणार नाही. 10 लेकरांचा बाप म्हणतो. अहो त्याच्या वेळेला त्या ठिकाणी काय मोशेचं नियमशास्त्र नव्हतं. तुम्हाला वाटत असेल हे जे नियमशास्त्र आहे ते मध्ये आलेलं आहे, परंतु देवाचं वचन आम्हाला सांगतं योबाचं पुस्तक फार जुनं आहे. बायबलच्या अभ्यासात म्हणताय अब्रामाच्या वेळेस त्या ठिकाणी संशोधक जे काय आहे ते अभ्यास करणारे म्हणता अब्रामाच्या वेळेस आहे, तेव्हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना नियमशास्त्र नव्हतं, तोरा नव्हता त्यांच्याकडे. परंतु तेव्हा त्याने जाणलं होतं की त्या ठिकाणी माझ्या डोळ्यांना मला सरळ ठेवणं गरजेचं आहे. एकदा जर तुम्ही प्रभूमध्ये आले, तुमचे डोळे इकडे तिकडे जात होते, तुमचे विचार जर पांगत होते ना, आता त्या मार्गात तुम्ही घुसले अरुंद मार्गामध्ये, तर तुम्हाला आपले नेत्र डोळे सरळच ठेवून चालावं. Praise the Lord. मी तुम्हाला सांगू इच्छितो हा मार्ग चालून आहे हो, हा मार्ग अवघड आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो काही लोकांना वाटतं की देवामध्ये आल्यावर सगळ्या प्रकारची मोकळी काय नाही. कोणी सांगितलं? दाविदाच्या जीवनामध्ये दाविदाने पाप केलं, देवाने त्याला क्षमा केली. कोणी सांगितलं तुम्हाला? तुमचं बायबल वाचन जर चांगलं असतं तर दाविदाने जेव्हा पाप केलं तर शिक्षा पण त्याच्या सोबत आली होती लगेच. ऐकायचं तुम्हाला? नाथाने त्याच्यावर चॉईस ठेवल्या, शिक्षा आली होती, परंतु देवाने त्याला क्षमा केलं. स्तोत्र 51 तुम्ही वाचता का? बायबल मध्ये स्तोत्र 51 टाकलेलं आहे. माहितीये का? देवाची इच्छा असती ना तर पवित्र आत्म्याला सांगून पवित्र आत्म्याच्या द्वारे ते स्तोत्र त्याने काढून टाकलं असतं. पुष्कळ लोक म्हणतात दाविदाने पश्चाताप केला. नाही हो, देवाने ते टाकलेलं आहे, मुद्दाम टाकलेला आहे. आणि तो त्या ठिकाणी या करता टाकलेला आहे त्या गोष्टीद्वारे की दाविदाच्या जीवनामध्ये दाविदाने जेव्हा बत्शेबेसोबत त्या ठिकाणी विचार केला, त्याने एकदाच केला लाईफ मध्ये पाप, एकदाच केलं, त्याची शिक्षा त्याने भोगली. आणि ज्या वेळेस त्याने पाप केलं तेव्हा बायबल आम्हाला या प्रकारे सांगतं की परमेश्वराने आपली स्वतःची शपथ वाहिली होती की मी दाविदावरून आपली कृपा कधीच नाही हटवणार. Praise the Lord. परमेश्वर आपल्या वायद्याशी एकनिष्ठ होता, त्याच्यामुळे त्याला क्षमा झाली. आपल्या वचनानुसार देवाने त्याला क्षमा केली. Praise the Lord. आणि स्तोत्र 51 जे आहे ना ते पस्ताव्याचं स्तोत्र आहे. पस्तावा झाला होता त्याला की मी का देवाच्या आत्म्याला खिन्न केलं, का मी त्या देवाच्या आत्म्याला दुःखी केलं, का माझ्याकडून ही गोष्ट झाली. आज मी तुम्हाला विचारतो तुमच्यापैकी किती लोकांना जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा तुम्हाला पस्तावा होतो आणि ती पस्तावा वारंवार तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही देवाच्या विरोधात त्या ठिकाणी गोष्टी केल्या. मी आज तुम्हाला उत्साहित करू इच्छितो. दाविदाने हे जे स्तोत्र 51 लिहिलेलं आहे ते पस्ताव्याचं स्तोत्र आहे, कारण की त्याने त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जी गोष्ट देवाला खिन्न करणारी होती ती गोष्ट केली आणि केल्यानंतर वारंवार त्याचं स्मरण करतो की एका गोष्टीमुळे मी देवाचा त्या ठिकाणी अवहेळ केला, मी देवाविरोधात पातक केलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो काही लोकांचा पस्तावा आहे ना त्याच्या फक्त शब्दाद्वारे दिसतो, परंतु त्यांच्या बोलण्यात चालण्यात वागण्यात कृतीमध्ये काहीच नाहीये. अशा लोकांना मुकुट नाही मिळणार. Praise the Lord. समजतंय का? किती लोकांना समजतंय? Praise the Lord. डोक्याच्या वरतून नाही चाललं ना. मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की जर आमच्या जीवनामध्ये जर ही गोष्ट आम्ही एखादी चूक केल्यानंतर जर आमच्या त्या गोष्टीविषयी आमच्या मनामध्ये जर पस्तावा आहे तर तो पस्तावा काय करतो माहितीये का? आम्हाला प्रति दिवशी देवाजवळ अधिक घेऊन जातो. 3 गोष्टी आम्ही शिकणार आहे. पहिली गोष्ट निवड. देव ती गोष्ट कधीच करणार नाही, तो तुमच्या जागेवर येईल आणि तुमच्या जागेवरून त्या गोष्टीविषयी निर्णय देईल, कधीच नाही करणार. हे योग्य आहे काय योग्य आहे, निवड तुमची आहे. Praise the Lord. प्रभू येशूचा स्वीकार करणं किंवा त्याचा नाकार करणं देवाने तुम्हाला निवड दिलेली आहे. Praise the Lord.
बायबलमध्ये जर पाहिलं तर मोशेने इस्रायल लोकांसमोर दोन प्रकारचे निवड ठेवल्या, जीवन आणि मृत्यू तुमच्या समोर ठेवलेला आहे, त्यापैकी तुम्ही जीवन निवडून घ्या. शाप आणि आशीर्वाद तुमच्या समोर आहे. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादच निवडावे. जुन्या करारामध्ये मोशेच्या द्वारे देवाने इस्रायल लोकांना निवड ठेवली होती. येथील बागेमध्ये आदामासमोर जेव्हा परमेश्वर आला तेव्हा त्याने सांगितलं की बरे वाईटाचं ज्ञान असलेलं झाड त्या ठिकाणी जे फळ आहे ते खाऊ नको, खाशील तर मरशील आणि जर नाही खाणार तर जगशील. निवड ठेवली होती. Praise the Lord. आज देवाने आमच्या समोर एक निवड ठेवलेली. आम्ही काय निवडायचं आहे? दोन गोष्टी आहेत. परमेश्वर कधीच आम्हाला बळजबरी करत नाही, काढून मारून तो कधीच करत नाही आम्हाला. त्याने आमच्या समोर निवड ठेवलेली आहे आणि त्या निवडीमध्ये आम्हाला निवडायचं आहे की काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. यावर आमचं त्या ठिकाणी देवाविषयीचं त्या ठिकाणी प्रेम समजेल. जर त्याने आम्हाला निवड दिलेली आहे ना, तर पहिली निवड आमची परमेश्वर पाहिजे. Praise the Lord. दुसरी निवड आमची त्याच्या संगतीमध्ये चालणाऱ्या लोकांसोबत, आत्मिक लोकांमध्ये आम्हाला त्या ठिकाणी संगती करायची आहे. Praise the Lord. तिसऱ्या गोष्टीमध्ये आम्हाला प्रभूमध्ये वाढवणाऱ्या लोकांसोबत त्या ठिकाणी राहायचं आहे. त्या प्रत्येक गोष्टी आम्हाला जीवनामधून काढायच्या आहेत ज्या गोष्टी देवाच्या इच्छेनुसार नाहीये. Praise the Lord. दुसरी गोष्ट पस्तावा. दाविदाने स्तोत्र 51 मध्ये लिहिलेलं आहे की त्याच्या पस्ताव्याचं स्तोत्र आहे. आणि त्या पस्ताव्याच्या स्तोत्रामध्ये आम्हाला एक गोष्ट त्या ठिकाणी पाहायला मिळते की ते तो म्हणतो की माझ्याकडून असं कसं झालं, मी देवाच्या आत्म्याला खिन्न का केलं, मी का त्याला दुःखी केलं. किती लोक आहेत जे चुका झाल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये एक पस्तावा घेऊन चालतात की मी देवाच्या विरोधात त्या ठिकाणी गोष्टी, मी देवाच्या विरोधात त्या ठिकाणी वागलो. परंतु मी तुम्हाला सांगतो, बायबलमध्ये एक राजा होता ज्याने देवाच्या त्या ठिकाणी देवाला पीडित केलं. त्या दुःखामध्ये तो त्या ठिकाणी दबक्या पावलाने तो चालत आहे. त्याच्या कृतीमध्ये त्याचा पस्तावा दिसत आहे, मी असं का केलं. Praise the Lord. काय तुम्हाला पस्तावा होतो? तुम्ही जेव्हा पाप करता तेव्हा तुमच्या जीवनामध्ये तो पाप त्या ठिकाणी त्याची वारंवार तुम्हाला जाणीव असते का? आज आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या कृतीमध्ये तुमचा पस्तावा दिसणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट भरपाई. पहिली गोष्ट निवड, दुसरी गोष्ट पस्तावा आणि तिसरी गोष्ट भरपाई. Praise the Lord. याचा अर्थ जगते काय म्हणाला माहितीये का, जे काही मी लोकांकडून कुभांडाने घेतलं ते किती पट परत करतो? किती? 4 पटीने परत करतो. जे काही त्याने कुभांडाने घेतलं, लुबाडून घेतलं, 4 पटीने त्या ठिकाणी परत करणारा तो परमेश्वर. त्या ठिकाणी तो जगते आहे, तो काय त्या ठिकाणी लिहित आहे? देवाचं वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आता आम्हाला भरपाईकडे जाणं गरजेचं आहे. Praise the Lord. आणि भरपाईकडे जात असताना मी तुम्हाला सांगतो, जे नुकसान झालं त्याची भरपाई आम्हाला करायची आहे. काय आहे ती भरपाई माहितीये का? जर एक व्यक्ती आपल्या पत्नीविषयी दगाबाज राहिला, तो तिला फसवत राहिला, तो तिच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी वाईट गोष्टी करत राहिला, तर त्या पतीला आता तिच्यावर अधिक प्रेम करायचं आहे, अधिक तिची काळजी घ्यायची आहे, अधिक तिला आपल्या विश्वासामध्ये घ्यायचं आहे. याला म्हणतात भरपाई. Praise the Lord. आम्हालाही तेच घ्यायचं. आम्ही कशा प्रकारे देवाजवळ येतो ना, मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी जर शिकले ना, 5 मुकुट तुमच्यापासून कोणी हिरावून नाही येऊ शकत. मी तुम्हाला सांगतो, जर पाप केल्यामुळे तुम्ही देवाच्या कृपेपासून दूर झाले आहात, तर हा समय आहे अधिक पवित्रतेमध्ये चालण्यासाठी, अधिक पवित्र बनण्यासाठी. जर तुम्ही देवाला काही गोष्टीद्वारे खिन्न केला आहे तर निश्चय करा, प्रभू मी भरपाई करण्यासाठी तयार आहे. मी अधिक तुझ्या जवळ येईल, याकरता की माझं आणि तुझी अधिक जवळीक व्हावी. याकरता मी आठवड्याचे 3 दिवस प्रत्येक दिवस उपवास आणि प्रार्थना करीन. याला म्हणतात भरपाई. आणि या गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी जाणणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो, मग आम्हाला मुकुट मिळवायचे आहे. कोणाला मिळते ते मुकुट? त्या लोकांना हे मुकुट कधीच मिळणार नाही जे लोक या गोष्टींना धरून ठेवलेले आहेत. Praise the Lord. मी तुम्हाला सांगतो, सैतान काय करतो माहितीये का? सैतानाची इच्छा आहे की आम्हाला हे मुकुट कधीच नाही मिळावे. काय सैतानाची इच्छा? हे मुकुट आम्हाला कधीच नाही मिळावे. एक गोष्ट तुम्हाला सांगतो, सैतान काय करतो माहितीये का? एकदा काय झालं, एक राजा होता आणि त्याची कन्या होती, जिचं नाव होतं, त्याची नाव नव्हतं, राजकुमारी होती. राजाची कन्या म्हणजे राजकुमारी, दिसायला अतिशय सुंदर आणि ते एक उत्कृष्ट धावपटू होती. तिच्या समोर कोणीच टिकत नव्हतं. एक क्वालिटी होती, खास क्वालिटी होती, काय धावपटू होती.
आणि एकदा काय झालं, मोठी झाली मुलगी आणि मुलीचं लग्न करायचं राजाला त्या ठिकाणी, राजाने त्या ठिकाणी मस्तपैकी आदेश काढला की त्याने दमडणी जाहीर केली की जो कोणी राजकुमार माझ्या मुलीला त्या ठिकाणी शर्यतीत हरवी त्या मुलीच्या त्याच्यासोबत माझ्या मुलीचं लग्न करून दिलं जाईल. देश विदेशातले अनेक ठिकाणचे प्रतिष्ठित राजे महाराजे त्यांचे लेकरं राजकुमार तिथे सुंदर अतिशय सुंदर ते सर्व काही आले, परंतु व्हायचं काय, जे तिच्या सोबत होणे त्या ठिकाणी धावायला लागायचं, शर्यत करायला लागायचं ना, तर प्रत्येक जण हारायचं, परंतु ती एका झटक्यात तिला पळवून द्यायची. आणि असं होत असताना झालं काय, एक दिवस काय झालं, एका राजाला एक पत्र आलं आणि एका देशाच्या राजाच्या राजकुमाराने ते पत्र लिहिलं. ते पत्र या प्रकारे लिहिलं की मी तुमच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी येत आहे, तुम्ही लग्नाची तयारी करा. आणि राजा हसला. एकदम ठीकठाक होता तो, एवढा सुंदरही नव्हता, एवढा समृद्धही नव्हता, एवढा मोठाही राजा नव्हता, परंतु त्या ठिकाणी तो आल्यानंतर ते पत्र लिहिलं आणि राजाने त्या ठिकाणी म्हटलं, अरे इतके राजे महाराजांचे लेकरं आले आणि प्रत्येकाला हरवलं, तू कोणती घेतली मुलगी, तू त्याची खिल्ली उडवली. परंतु हा काय म्हणाला की मी तुमच्याकडे येईल, पण माझी एक अट आहे, पत्रामध्ये लिहिली, मी 8 दिवस तुमच्या येऊन तिथे राहील, मी तुमच्या मुलीला कधीच भेटणार नाही, मी तिला कधीच बघणार नाही, तिच्या समोर कधीच येणार नाही, परंतु फक्त मला तिथे राहू द्या, मी काहीच नाही करणार, फक्त राहील. राजा म्हणाला ठीक आहे, आठ मान्य आहे. आता हा भाऊ तिथून आला, बुटका होता, थेंगणा होता, दिसायला एवढा व्यवस्थित नव्हता आणि तिथे आल्यानंतर त्या राजमहालामध्ये त्या महालाच्या बाजूला महाल होता, तिथे राहायला लागला. कधीच राजकुमारीला पाहिलं नाही, कधीच तिच्यासोबत बोलला नाही, कधीच भेटण्याची इच्छा त्याने त्या ठिकाणी धरली नाही. आणि तिथं बसल्यानंतर तो काय करायचा माहितीये का, तिथले जे ते चाकर होते ना नोकर, त्यांना खूप सारे बक्षीस दिले, खूप सारे नजराने दिले. आणि नजराने दिल्यानंतर त्यांना काय विचारायचं, हे सांगा ना राजकुमारीची कमजोरी काय, हे सांगा ना राजकुमारीची कमजोरी काय. आणि कृष्ण सर कमजोरी कळाल्यानंतर एक कमजोरी त्याला कळाली की राजकुमारी जी आहे ना, ती हिऱ्याच्या दागिन्याची फार शौकीन आहे. काय म्हणाला तो, हिऱ्याच्या डायमंडची फार शौकीन आहे, तिला ते फार आवडतं, ते तिच्यासाठी काही पण करायला तयार आहे. आणि तो काय म्हटलं, मनातल्या मनात म्हटलं, झालं कमजोरी कळाली, राजकुमारी हारली, आपण जिंकलो, लग्न झालं. आता हे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शर्यत होती. शर्यतीला दोघं राहिले, 3 राऊंड होते, 3 राऊंड त्यांना मारायचे होते आणि 3 राऊंड नंतर विजय त्या ठिकाणी जो कोण विजय होणार आहे तो घोषित होणार होता. आणि जसं त्या ठिकाणी शर्यतीला सुरुवात झाली, त्या ठिकाणी आवाज आला आणि पळायला लागले. जशी राजकुमारी पळाली त्याच्या पुढे निघाली, परंतु पाठीमागून पळता पळता मोठ्याने म्हणाला राजकुमारी, आणि सोने हिऱ्याने भरलेली अंगठी तिला दाखवली आणि दाखवल्यानंतर अशी बाजूला फेकली आणि तो पळाला. जशी राजकुमारी ते पाहिलं, ती मागे आली, तिने अंगठी उचलली, परत त्याच्या पुढे पळाला. प्रेज द लॉर्ड. असं होता एक राऊंड झाला, दुसरा राऊंड आला, दुसऱ्या राऊंड मध्ये त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंड मध्ये ती तशी पुढे निघाली. दुसऱ्या राऊंड मध्ये याने त्या ठिकाणी तिला कानातले दाखवले आणि 2 सोन्याच्या बांगड्या त्याच्या हातामध्ये होत्या आणि त्या 2 हिऱ्याच्या बांगड्या त्याने अशा फेकल्या आणि कानातले फेकले आणि पळायला लागला. राजकुमारी ते पाहिलं, पळत आली, लगेच तिने ते उचललं. तो असं पळता कधी त्या ठिकाणी कानातलेच फेकल, तर कधी त्या ठिकाणी गळ्यातलंच फेकल, कधी हारच फेकल. आणि राजकुमारी जशी जसं तिला जमायचं तसं 2-3 उचलायची आणि पळायची. शेवटचा राऊंड आला, तिसरा. आणि तिसऱ्या राऊंड मध्ये याने भरपूर खिसे भरून आणले आणि जसं खिसे भरून आणले होते, हा पळायला लागला आणि जसं शेवट येणार, ती क्रॉसिंग लाईन येणार, हा मोठ्याने ओरडला राजकुमारी, आणि सगळे खिसे त्याने असे उचलून टाकले. जी राजकुमारी त्याच्या पुढे होती ती माग फिरली, तेवढे त्याने एक पाय पुढे टाकला, हायरी लाईन क्रॉस केली. शिंपो सांगायचं तात्पर्य काय माहितीये का, कधी कधी सैतान तुमच्या जीवनामध्ये देखील असतो. सैतान तुमच्या जीवनामध्ये कधी कधी असं करतो की तो तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं काहीतरी जगात असं काहीतरी दाखवेल. बघा ना, तुम्हाला मुकुट मिळणारे ते अविनाशी आहे, परंतु तो जगामध्ये तुम्हाला असं काय दाखवेल, बघ 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 बघ, घे. तेवढ्या तुमच्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व गोष्टी तो काढून घेईल. मी तुम्हाला सांगतो, देवाची इच्छा आहे तुम्हाला ते मुकुट मिळालं, परंतु सैतान असं, हे काय नाही, इकडे कामाला लागायचं, 1 लाख रुपये लाजते. अहो 1 लाख भरून तुम्ही कामाला लागाल खरे हो, परंतु स्वर्गामध्ये जो तुम्हाला गौरवाचा मुकुट मिळणार आहे तो तुम्हाला गमावून बसाल. प्रेज द लॉर्ड. तुमचा आदर जो आहे देवा
स्तुतीच्या कामं करून देव तुम्हाला मुकुट देणार आहे? नेव्हर, कधीच नाही देणार. जगामध्ये ना, जगामध्ये तुम्ही डीजेवर नाचा खरे हो, तुम्ही त्या ठिकाणी मस्तपैकी मौज मजा सगळं कराल, परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमचा जो वरती जो गौरवाचा मुकुट आहे ना, हिरावून घेतला जाईल. Praise the Lord. त्या करा, तुम्हाला क्षणिक आनंद वाटेल, परंतु तो वरती जीवनाचा मुकुट आहे ना, तो कायमचा गमावून बसाल. Praise the Lord. समजतंय का मी काय म्हणतोय? किती लोकांना समजतंय? Praise the Lord. जाणं या गोष्टीचं महत्व. लोकांना ख्रिश्चनिटी अवघड का वाटते माहितीये का? कारण की प्रभू पापाचा द्वेष करायला लावतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आज इथून एक निर्णय घेऊन जा, त्या राजकुमारी सारखं तुमचं जीवन असू नये. बायबल मध्ये मला एक फार छान घटना आठवली. अब्राहमाने आपल्या इसाकासाठी, आपल्या पुत्रासाठी त्या ठिकाणी पोरगी पाहायला आली. जर आपल्या दासाला पाठवलं आणि त्याला सांगितलं की जा इसाकासाठी बायको शोधून आण, तो गेला आणि गेल्यानंतर त्याने पाहिलं, त्याने ठरवलं, तो बुद्धिमान होता, तो म्हणाला या विहिरीवर जी मुलगी येईल आणि जी मुलीला मी म्हणाल की मला पाणी पाच बाई, ती म्हणाल हा तुलाही पाचते आणि तुझ्या उंटालाही पाचते, तीच माझ्या धन्याच्या मुलासाठी नवरी. एवढ्यात रिबेका तिथे आली. रिबेका आल्यानंतर तो तिला म्हणाला बाई मला पाणी पाच. ती म्हणाले ठीक आहे तुलाही पाचते आणि तुझ्या उंटालाही पाचते. त्याला समजून गेलं हीच आहे ती. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगा, उंटांना त्या ठिकाणी तेव्हा एका बायबलचं एक खाली हे असतं आणि मी तुम्हाला सांगतो त्याला काय म्हणतात, आपल्या फुटनोट म्हणतात. या फुटनोट मध्ये लिहिलेलं आहे तेव्हाचे जे विहिरी होते त्यांना उतरायला पायऱ्या होत्या आणि पायऱ्या उतरून जायचं आणि त्या ठिकाणी अंडा भरून आणायचा. आता उंटाला पाणी पाजणं सोपं आहे का? नाही. उंट एका वेळेला लय पाणी पितो. आता याच्यासोबत किती उंट होते तुम्हाला माहित नाही. तिने त्या सर्वांना उंटांना पाणी पाजलं आणि जेव्हा तिने पाणी पाजलं तेव्हा अलिएझर तिच्या जवळ गेला आणि त्याला विचारलं तू कोणाची मुलगी? त्याने एक सोन्याची नथ तिला दिली आणि 2 सोन्याच्या बांगड्या दिल्या आणि हा सगळा वृत्तांत घेऊन ती मुलगी घरी गेली आणि घरी गेल्यानंतर असा माणूस मला भेटला, त्याने मला असं सांगितलं की मला त्याने दिलं. त्या आईवडिला मुलीच्या बापाने आणि भावाने सांगितलं त्याला बोलवून आण. जेव्हा तो तिथे आला, सर्व घडलेली घटना त्याने सांगितली आणि घटना सांगितल्यानंतर त्याने विचारलं ठीक आहे आपण मुलीला विचारलं आणि ते मुलीकडे गेले. काय ग तुझी जायची इच्छा आहे का? तर मुलगी म्हणाली हो. प्रेज द लॉर्ड. तर ते म्हणाले अलिएझर त्यांना म्हणतो मुलीला आत्ताच पाठवा, आत्ताच मी घेऊन जायचं. ते म्हणाले नको नको, आत्ताच कसं, थोडे दिवस राहू द्या, थोडे दिवस थांबा आणि मग जा. ते म्हणाले चला जाऊ द्या आपण मुलीलाच विचारू. आणि मुलीकडे गेले आणि तिला म्हणाले बाई तुला आता जायचं का नंतर जायचं? ती म्हणाले मला आताच जायचं. प्रेज द लॉर्ड. किती छान गोष्ट आहे ना. आणि ते दोघं निघाले. जसं रिबेकाने इसाकाला पाहिलं, मला फार आवडती गोष्ट. जुना करार जो आहे ना, नव्या कराराची सावली. अब्राहम परमेश्वराला दर्शवतो, इसाक येशूला दर्शवतो, रिबेका मंडळीला दर्शवतो. प्रेज द लॉर्ड. अलिएझर पवित्र आत्म्याला दर्शवतो. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा त्या ठिकाणी रिबेकाने आपल्या इसाकाला पाहिलं, मंडळीने जेव्हा येशूला पाहिलं, तुम्हाला सांगत ना रिबेका इथे मंडळी कोण आहे? ख्रिस्ताची वधू आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही सगळी जी मंडळी आहोत, आम्ही कोण आहोत? ख्रिस्ताची वधू आहोत. प्रभू येशू ख्रिस्त वर आहे, परमेश्वर पिता आहे, पवित्र आत्मा त्या ठिकाणी आमचा मध्यस्थ आहे. प्रेज द लॉर्ड. मी आज तुम्हाला याच गोष्टीद्वारे त्या ठिकाणी उत्साही करू इच्छितो की आजची मंडळी कानातले गळ्यातले दागिन्यांमध्ये खुश आहे, परंतु तेव्हाची जी रिबेका होती ती म्हणती कानातले मिळो अथवा गळ्यातले मिळो किंवा नथ मिळो ते माझ्यासाठी एवढं महत्वाचं नाहीये, परंतु माझ्यासाठी माझ्या प्राणप्रियाला भेटायला जाणं याच्यापेक्षा मोठा आदर माझ्यासाठी काहीच नाहीये. प्रेज द लॉर्ड. ती म्हणते माझ्यासाठी कानातले हातातले नाकातलं महत्वाचं नाहीये, तर त्या ठिकाणी इसाकाला भेटणं माझ्यासाठी आदर आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगू, तुम्ही आजची रिबेका, तुम्ही आणि मी आजची रिबेका मंडळी आहात. आजची मंडळी काय करत आहे मी तुम्हाला सांगतो. तिच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, जे आम्हाला मिळालं त्यातच खुश आहे का आम्ही? का आम्हाला ख्रिस्ताला भेटण्याची उत्कंठा आहे? मी तुम्हाला उत्साहित करू इच्छितो, तुमचा प्रभू येशू आणि माझा प्रभू येशू लवकरात लवकर येणार आहे.
देवाची रिबेका इसाकासाठी तयार होती. आजची रिबेका, आजची मंडळी ख्रिस्तासाठी तयार आहे का? प्रेज द लॉर्ड. आत्मपरीक्षण करा. मी तुम्हाला सांगतो, इथून एक निर्णय घेऊन जा. तुम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की पवित्र आत्मा आम्हाला कशासाठी दिलेला आहे. पवित्र आत्मा मंडळीला तयार करण्यासाठी या जगामध्ये प्रभूने पाठवलेला आहे. काय आमचे निर्णय त्याच्या बरोबरीचे आहे का? काय आमची जीवनाची अवस्था त्याच्यानुसार आहे का? आमचे निर्णय त्याच्या इच्छेप्रमाणे आहे का? जाणा या गोष्टीला. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुमच्या समोर खूप काही घेऊन येईल. तो तुम्हाला दाखवील, आश्वासन कर, काय नाही होत. मुकुट हिरवण्यासाठी त्याची तयारी आहे. म्हणा, मी आपल्या देवासमोर, मोठ्याने म्हणा, मी आपल्या देवासमोर निर्दोष, पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करीन. मी निवड करीन माझ्या देवाची, आणि प्रभू येशू हाच माझी निवड असेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. त्याच्याविषयीचा प्रेम उत्पन्न व्हायला पाहिजे. या गोष्टीला बघा, मी तुम्हाला सांगतो, देवाला स्वीकारणं एक निवड आहे. तुमच्या निवडीवर देव सगळ्या गोष्टीची बांधणी करेल. आणि जेव्हा तुम्ही देवाची निवड करा, तेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर येईल आणि तुम्हाला सर्व गोष्टींमधून मुक्त करेल. या गोष्टीला सुरुवातीपासून तुम्हाला समजणं गरजेचं आहे. हे मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट, जीवनाचा मुकुट, गौरवाचा मुकुट, आदर आनंदाचा मुकुट, तुम्हाला हे मिळवायचे अविनाशी मुकुट हे तुमच्यासाठीच आहे. जर तुम्हाला असं वाटतं हे मुकुट आमच्यापासून हिरावले न जावे, तर तुम्हाला या गोष्टींपासून वेगळं राहावं लागेल. जैविक गोष्टींपासून तुम्हाला स्वतःला वेगळं करावं लागेल. देवाचे महानदास मार्टिन ल्यूथर या प्रकारे म्हणतात, ते म्हणाले की मी जगामध्ये पुष्कळ साऱ्या मंडळ्या बघितल्या, परंतु मी काही मंडळ्या अशाही बघितल्या ज्या मंडळांमध्ये मला संपूर्ण जग दिसलं. आज मंडळी जगाच्या गोष्टी भरलेली आहे. जे जगाचे लोक करतात तेच आज मंडळी करतात. प्रेज द लॉर्ड. सैतानाची हीच तर योजना आहे हो. जाणार ना त्या गोष्टीला. सैतान जगाला आणि मंडळीला एक करण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु मंडळी म्हणजे निवडलेले लोक. जर तुम्ही बायबलची डिक्शनरी वाचली ना, तर मंडळी कलीसिया का अर्थ है चुने हुए लोग. वी आर द सेपरेटेड लोग, पीपल ऑफ गॉड. आम्ही देवाचे निवडलेले, वेगळे केलेले, पाचारण झालेले लोक आम्ही आहोत. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी सैतानाची इच्छा आहे की मंडळी आणि जग सारखं दिसावं, परंतु देवाने आम्हाला त्याच्या निर्दोष निष्कलंक रक्ताद्वारे धुवून वेगळं केलेलं आहे. हालेलुया. झोपाली काय? झोपले? अहो, उगाच माझा मागच्या रविवारी आवाज गेला नाही तर तुम्हाला अर्धा रोज तर तेव्हाच दिला. तुम्ही, आम्ही सर्वजण प्रभूची बंधू आहोत. आम्ही त्या ठिकाणी त्याची वाट पाहणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगत, या गोष्टींमध्ये आम्हाला त्या ठिकाणी पवित्रतेमध्ये चालणं गरजेचं आहे. तो दरवाजा अरुंद आहे. एखाद्या दरवाजामध्ये घुसले, लबाड बोलत होते, शिव्या देत होते, घाणेरड्या गोष्टी करत होते, बघत होते. आता तुम्हाला त्या गोष्टी करायच्या नाही म्हणजे नाही. बळजबरी घुसून स्वतःच्या मनासारखं वागून घेऊ नका. वचनाचा अर्थ पवित्र आत्म्याच्याद्वारे समजून घ्यायला शिका. तुम्हाला पवित्रतेमध्ये चालवावं लागेल. मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय, संपवतो. 5 मिनिटं आहेत माझ्याकडे. देवाचे दास महानदास डॉक्टर पॉल योगीचर यांचं चर्च दक्षिण कोरियातलं सर्वात मोठं चर्च. तेव्हा त्यांच्या चर्चला 3 लाख लोक होते आणि सर्वात मोठ्या चर्चचा महानदास एकदा आपल्या चेअरवर बसला, सोफ्यावर बसला आणि त्याच्या मनामध्ये तो विचार करत असताना तो म्हणाला, पॉल, तुझ्या प्रार्थनेद्वारे किती दुष्टात्मे निघतात रे. तुझ्या प्रार्थनेद्वारे किती सैतान ठिकाणी आजारी बरे झाले. तुझ्या प्रार्थनेद्वारे किती लोकांना तारण मिळालं. आणि असा विचार करत असताना त्या ठिकाणी अचानक त्यांना झोप लागली आणि झोपेमध्ये परमेश्वर त्यांना एका दर्शनामध्ये घेऊन गेला. आणि दर्शनामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं तर ते त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आहे. आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर ते
त्यांना असं पाहायला मिळालं जेव्हा त्या दरवाजातून त्यांनी एंट्री केली, उजव्या आणि डाव्या बाजूकडे जगातले सर्व पाळत बसलेले होते आणि त्यांना जसं पाहिलं सर्व पाळत वर्ग उठून उभा राहिला आणि जो सिंहासनावर होता तो परमेश्वर देखील त्यांना पाहून उभा राहिला. आणि देवाचा दास जो पृथ्वीवर तो आहे आणि पृथ्वीवर बी एवढा आदर होता. कॉलर बिलर टाईट झाली, कॉलर पृथ्वीवर बी आदर, इथं बी आदर आणि मस्त पहिले एकदम हातून इथं आणि याला पार त्या ठिकाणी गाय एकदम पाळत वर्ग सगळे उभे राहिले, चालले आणि तिथे एक टेबल होता, त्या टेबलवर एक मुकुट ठेवलेला होता. चलो वाटलं आता माझंच आहे. जसे जसे गेले प्रभू जवळ आल्यानंतर त्यांनी असं आपलं डोकं खाली घेतलं आणि डोकं खाली गेल्यानंतर प्रभूने तो मुकुट उचलला, त्याच्या डोक्याला असं बाजूला केलं. एकदम शॉक झाला, अरे कसं झालं, माझ्यासाठीच होतं तो मुकुट. आणि त्यांनी बघितलं की त्या दरवाजामधून एक म्हातारी आजी अशी एक काठी तिची आहे, तिला धागा वायू त्या ठिकाणी झालेला आहे, लंगडत फाटके कपडे घेऊन त्या ठिकाणी येत आहे. आणि ती यात असताना ती कशी तिथं आली आणि आल्यानंतर पॉलिओ तिच्याकडे मला ही म्हातारी आणि इथं कधी चर्चला पण येत नव्हती, इथं माझ्या चर्चच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये राहते, इथं त्या आपल्या घरामध्ये मी तिच्याकडे जायचो, तिच्यासाठी प्रार्थना करायचो, हिच्याकडून काही होत नाही आणि हिच्यासाठी कसं काही शक्य आहे. आणि जसं त्या ठिकाणी ती म्हातारी आली, प्रभूने तिच्या डोक्यावर तो मुकुट ठेवला आणि पॉल योगीच्याकडे पाहून पॉल योगीच्याला या प्रकारे सांगितलं, बघ तिला का दिला मी तुला माहितीये का, अरे जेव्हा तू उपदेश करायचा, जेव्हा चर्च मध्ये अनाउन्समेंट करायचा मी या ठिकाणी जाणार आहे, इथे या देशामध्ये मी उपदेशासाठी जाणार आहे, इथं मी नवीन चर्च स्थापन करणार आहे, इथं लोक येणार आहे, हे जेव्हा तू अनाउन्समेंट करायचा ही म्हातारी आपल्या कानाने ऐकायची, आपल्या गुडघ्यावर यायची, आपल्या पिढेमध्ये ती म्हणायची, प्रभू पॉल माझा मुलगा आहे, पॉल योगीचो मी माझा मुलगा समजते, जगामध्ये मला कोणी नाहीये, मी एकटी आहे, परंतु तो माझा मुलगा आहे, तो या ठिकाणी जाणार आहे, तू त्याच्याद्वारे अद्भुत गोष्टी कर, त्याच्याद्वारे अद्भुत सामर्थ्य, अद्भुत पराक्रमच्या त्या ठिकाणी कर. प्रभू तू त्याला उंच कर, आत्म्यामध्ये तू त्याला बलवान कर, त्याच्याद्वारे अनेक लोकांचं तारण कर. ही गोष्ट तिच्या जीवनाद्वारे तिला उंच करण्यासाठी मी तुम्हाला आज विचारू इच्छितो, तुमच्या घराभोवती किंवा या ठिकाणी येणारा कोणा व्यक्ती त्या ठिकाणी नशेमध्ये आहे, जो नशा करतो आहे, तो व्यसनामध्ये आहे, काय तुम्ही कोणाला न सांगता आपल्या घरामध्ये जाऊन त्याच्यासाठी उपास प्रार्थना करता का? पुढे लेकरं त्या ठिकाणी तुम्ही पाहिले वाईट संबंधांमध्ये आहे, या गोष्टी बोलण्यापेक्षा त्याची पोरगी रात्री सकाळी जाते निघून, रात्री 11:11 येते, तिकडे काय करते, या गोष्टी बोलण्यापेक्षा त्या लेकरांसाठी उपास आणि प्रार्थना करणं चालू करा. Praise the Lord. आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. Glory. या बहिणीने जे मागितलं परमेश्वराने तिला तो मुकुट दिला. आज आम्ही काय करत आहोत, आज आम्ही याच्या त्याच्याविषयी बोलण्यापेक्षा त्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. इकडे तिकडे बोलण्यापेक्षा प्रार्थना करा, गुप्तदर्शी पित्याला त्या ठिकाणी मागण्या करा. मी तुम्हाला सांगतो तुमच्या प्रार्थनेवर त्या लेकरांचं जीवन बदल. Praise the Lord. तुम्हाला सांगू इच्छितो, हा फक्त मी संदर्भ दिला, त्या स्वर्गामध्ये कोणी आणलेलं नाही बरं का. देवाने फक्त पॉल योगीच्याला समजवण्यासाठी हा संदर्भ त्याला या गोष्टी दाखवल्या. Praise the Lord. आज तुम्हाला विचारतो, तुम्ही तयार आहात का? हे मुकुट घेण्यासाठी जर तुमची तयारी असेल तर तुम्हाला आजच तयारी करावी लागेल, आजच निर्णय घ्यावा लागेल. हालेलुया. मी म्हणेल आजपासूनच तयारी करा. देवाच्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद देईल. एक समय येईल जेव्हा प्रभू वैभवाने येईल आणि जेव्हा वैभवाने येईल आम्ही प्रत्येक जण तिथे राहील. सगळ्यांना मी तुम्हाला तिथे पाहिजे, अगदी लोकांना मी हजारो लोकांना तिथे बघेल. आमच्या मधूनच तयार होईल. आमेन. आणि जेव्हा प्रभू आम्हाला तिथे पाहिजे, मी म्हणेल आमच्यापैकी पुष्कळ लोकांना मी पाहिजे जेव्हा प्रभू त्यांच्या डोक्यावर तो मुकुट ठेवेल. हालेलुया. हालेलुया. सर्वांना तो मुकुट मिळेल. आमेन. परंतु निवड आहे, आज निवड करावी लागेल, आजच निवड करावं लागेल. मी तुम्हाला सांगेल जे काही करायचं आहे ते आजच करावं लागेल. आज जर तयारी करा तर उद्या मुकुट मिळेल. Praise the Lord. किती लोकांना समजतं?
Praise the Lord. मुकुट मिळवायसाठी तयार आहात. आजच तयारी करा. निवड आहे तुमची आणि माझी. निवड करा. प्रभू तुमच्या जीवनामध्ये अद्भुत गोष्टी प्रकट केल्याशिवाय राहणार नाही. प्रार्थना करा पुढच्या रविवारसाठी. मी विनंती करू तुम्हाला आत्म्यामध्ये या. उपासामध्ये या. उपासामध्ये या. रविवारी उपासामध्ये यायला तरी शिका. मी तुम्हाला सांगतो आपल्या भूकेला त्या ठिकाणी थोडंसं मारायला शिका. मी तुम्हाला सांगतो परमेश्वर पण महान रीतीने कार्य करणार आहे. कारण की त्याने आम्हाला सांगितलं जो तुम्ही विश्वासाने घोषणा करा. मी तुम्हाला सांगतो त्रास होत राहिलाय मला. का होत राहिला माहितीये का? कारण की मी स्वतःच्या विचारांना नाही म्हणायला लागल्यापासून मला फार त्रास व्हायला लागला. तुम्हालाही त्रास होईल. परंतु त्रासामधून एक आनंद काळचं जीवन आणि तो मुकुट निश्चित केलेला आहे. क्षणाचा त्रास आहे परंतु प्रभूने जग छानले. आमेन आमेन. तुमच्या कमजोरीकडे पाहू नका. कमजोरीवर विजय मिळवणाऱ्या देवाकडे पहा. आपल्या परिवारावर आपल्या कुटुंबावर. शारोन चर्च एक परिवार आहे. की या वहीवर लिहिलेलं आहे. या वहीवर काय लिहिलेलं आहे माहित आहे का? शारोन चर्च फॅमिली प्रार्थना विनंती वही. निरंतर प्रार्थना करा. आम्ही एक परिवार आहोत. या परिवाराच्या विनंत्या आहे. या विनंत्या घेऊन प्रार्थना करायला शिकणं गरजेचं आहे. 3 पाळकांचे नाव आहे. हे पाळक लोक या मंडळीचा फेस आहे, पाया आहे. यांच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची. कोण आहे माहितीये का? पास्टर संजय पवार, पास्टर सुनील पवार, पास्टर स्वप्नील पवार या सगळ्यांसाठी. आणि आम्ही एक परिवार जेव्हा प्रार्थना करतो ना, मी तुम्हाला सांगतो अशा गोष्टी होतील जे लोक आपल्या डोळ्याने पाहणार नाही, ज्यांनी आपल्या कानाने त्या ठिकाणी ऐकलं नाही, ज्या मनुष्याच्या कल्पनामध्ये नाही आलं, त्या गोष्टी परमेश्वर आध्यात्मिक ज्ञान दानाच्या वरदानाच्या शोधामध्ये राहा. मागा देवाला ते दान वरदान मागा. आत्मिक वरदान मंडळीची वाढ करण्यासाठी उपयुक्त आहे. मागा देवाला अन्य भाषा मागा. अन्य भाषेचा अर्थ मागा. आणि संदेश सांगण्याचं वरदान मागा. त्या ठिकाणी जे काही वरदान दिलेले आहे सर्व गोष्टी मागा. परमेश्वराने तुमच्यासाठी दिलेले आहे. देवापुढे वाचण्यास तुम्हाला आशीर्वाद. प्रार्थना करू आपण त्यामध्ये देशामध्ये त्यानंतर देशामध्ये धन्यवाद प्रभूच्या नावात धन्यवाद. सुंदरच्या वचनाद्वारे आमची भेट घेतली. तुझी उपस्थिती पवित्र उपस्थिती आम्हाला दाखवली त्याबद्दल तुझ्या नावात धन्यवाद देतो. तुझा मेज आम्हाला आहे. प्रभूचे मुकुट आम्हाला शिकवले. ते मुकुट मिळवण्यासाठी ते बापा आम्ही आज तयारी करावी याकरता तू आम्हाला सहाय्य झाले. तुझ्या मार्गाने चालण्यासाठी तू आम्हाला अधिकारी पोहोचत कर. हे बापा मी विनंती करतो या ठिकाणी प्रत्येकाला आजचा उपदेश समजण्यासाठी तुझ्या नीतिमत्वामध्ये चालण्यासाठी तुझ्या कृपा दे. विनंती करतो बाबा सर्व गोष्टींमध्ये अद्भुत सामर्थ्य लोकांनी पाहावं. येणाऱ्या दिवसांमध्ये तुझी प्रीती, तुझं वात्सल्य, तुझी दया प्रभूने आपल्या जीवनामध्ये स्मरण करावी. आणि प्रभू आज तुझ्या आत्म्याच्या द्वारे तुम्ही त्या गोष्टी होताना पाहूया ज्या गोष्टी देव आमच्यासाठी नियोजित केलेल्या आहेत. या ठिकाणी प्रत्येकाच्या अंतःकरणाला स्पर्श कर. आणि तुझ्या उपस्थितीमध्ये तुझ्या पवित्रतेमध्ये त्याची वाढ कर. ज्या लोकांना येण्यासाठी अडचण आहे प्रभू ते बंधन येशूच्या नावाने तोडून प्रभू त्यांचं मन तुझ्या काही स्थिर कर आणि तुझ्या नावाने दे. आभार मानतो. तू प्रार्थना आहे की तुझा मेज आम्हामध्ये आहे. त्या मेजामध्ये सहभागी होण्यासाठी प्रभू आहे. आभार मानतो. प्रार्थना आहे ते पुढचा वेळ समय तुझ्या स्वाधीन करून प्रार्थना विनंती मग धन्य चालणार प्रश्न याच्या प्रिय मधून बोलणार मग कोण जाईल. आमेन.